मार्चचे अध्यक्ष, त्यांच्या नावच इतकं सुंदर आहे प्रसाद. आज तुम्हाला ज्ञानाचा प्रसाद हा त्यांच्यामुळे आणि माझे मित्र संजय मोरे या दोघांच्यामुळे मिळतोय असं तुम्ही जाताना नक्की म्हणाल. मिळाला असं म्हणाल. आता मी मिळतोय मग या कार्यक्रमाचं संयोजन करण्याचा हेतू जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी तयार झालेला होता आणि मला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तो पुढं गेला. मला वाटलं होतं आता होईल, मग होईल, पुढं होईल. दरम्यान थोड्या काही अडचणी आल्या, त्याच्यावर नंतर बोलूया. अडचणी तर आपण पायाखाली तुडवायच्याच असतात, त्याप्रमाणे तुडवून मोकळा झाला होता. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय अडचण होती. मग अनभुले सरांचा माझा संपर्क सारखा असतो, बोलत असतो मी. डॉक्टर ॲडव्होकेट अनभुले सर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी म्हटले, अहो ते बारामतीकरांच्याकडे मी गेलो की तुमचं नाव काढतात आणि तुमचं माझं रिलेशन असं आहे की तुमचं नाव निघाल्याशिवाय बारामतीतनं पाऊल निघू शकत नाही बाहेर. मग मात्र मी म्हटलं चला आता आपण करून घ्यावं. पुन्हा त्यांचे इलेक्शनचे दिवस येतील आणि मग त्यांना काहीतरी ते म्हणतात ना कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणलं. मग मी आमचे मित्र संजय मोरे, आम्ही दोघं एकत्र साताऱ्यात शिकत होतो. एकमेकांच्या खोड्या काढत होतो, मजा करत होतो, कोणाकोणाची जिरवत होतो. जिरवायला जाताना आमची पण जिरत होती. जिरवाय गेला, जिरवून घेतली हे वाक्य आम्हीच लिहिलं दोघांनी. पण ते मग त्यांना हिप्नॉटिझम शिकवलं मी आणि मला समाधान वाटलं. चला आपण आता विषयाकडेच जाऊया डायरेक्टली, कारण मला उशीर झालेला आहे आणि मला माहीत नव्हतं की फलटणला वर्कशॉप त्यांनी अरेंज केलेलं होतं जजेसचं. त्यामुळे कार्यक्रम जवळजवळ 1 तास पुढे गेला. त्यामुळे माझा जो अंदाज होता की 1:30-2ला तिथनं बाहेर पडायचं तो चुकला. पण असू द्या, त्याची भरपाई तुम्हाला नक्की मिळेल. काही गोष्टी ह्या ताणातून, त्रासातून, त्यागातूनच मिळतात. कस बघतात तसं झालं. तर आपला आजचा विषय जो आहे तो एव्हिडन्स ॲक्ट आणि सिव्हिल अँड क्रिमिनल टॅकलिंग. तर ह्या विषय डोक्यात येण्याचं कारण काय झालं होतं, काही वकील आणि काही जजेस आजारी पडायचे आणि काही जजेस अक्षरशः प्राण त्यांना सोडावा लागला, काही वकिलांना प्राण सोडावा लागला. ह्या गोष्टीनं मी शॉक झालो होतो, कारण मी पण आजारी पडायला लागलेलो होतो. आणि माझ्या आजारपणाचं कारण काय, एवढ्या दाढी मिशा ठेवल्यात, व्यायाम करतो, कराटेचा व्यायाम करतो, कुस्त्या खेळल्यात, याव केलं त्याव केलं, मी आजारी कसं काय पडतोय, असं काय झालंय. तेव्हा मला त्याचं उत्तर मिळालं की एव्हिडन्स ॲक्ट हा आपला फार मोठा ऑब्स्टॅकल आहे आणि इथं आपण बरोबर थांबतोय आणि तो आपल्याला नीट समजून कोणी सांगत नाही. आणि मी खोटा आरोप सिनियर लोकांच्या विरुद्ध करत राहिलो की हे मला सांगत नाहीत, शिकवत नाहीत, आम्हालाच काय कोणाला शिकवत नाहीत. पुढं मी त्या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली. अनभुले सरांच्यासारखी अत्यंत प्रामाणिक त्यागी माणसं भेटली पुण्यावरून, कोल्हापूरवरून, असे काही. पुन्हा आपले काही जजेस, मुख्यत्वे आपले जजेस जे यायचे त्यातले काही जजेस मार्गदर्शन करायचे. पण तरीसुद्धा ते वरच्या मजल्यामध्ये जाऊन बसायचं नाही आणि रिप्रोड्युसिबल बनायचंच नाही. त्यामुळं आणि नेमकं सुचायचं नाही की याचं काय करावं. खूप प्रयत्न करून मी शेवटी श्रोते तर मिळाले पाहिजेत म्हणून विचार केला आणि माझे बंधू मला श्रोते मिळाले, त्यांना आणि माझी मिसेस, या दोघांना मी पाठचा 5ला शिकवायला सुरुवात करायची. पूर्ण गावात चर्चा, बायकोला पाठचं शिकवतो. आणि म्हटलं काय शिकवतो तर ना, म्हटलं मारहाण कुठं करतो, त्यात काय विषयच काय. तर श्रोते मिळणं पण फार महत्त्वाचं असतं आहे ना. असं करत करत एव्हिडन्स ॲक्टवर अभ्यास करत गेलो आणि मग लक्षात आलं की एव्हिडन्स ॲक्ट हा आपल्याला सिम्प्लिफाय करायला आल्याशिवाय, आपण एव्हिडन्स ॲक्टवरची मास्टरी मिळवल्याशिवाय आपल्याला आरोग्य लाभणार नाही, एवढं माझ्या चांगलं लक्षात आलं. म्हणून मग मी तो विचार मनामध्ये आणलेला होता, तो कृतीत आणायला सुरुवात केली आणि एव्हिडन्स ॲक्ट वाचायचा शिकवायचा काय. आणि एकदा असं झालं की सातारा बारमध्ये कार्यक्रम अरेंज करायचो मी, संयोजक होतो. आत्तापर्यंत जवळजवळ 170च्या वर जजेस, 100 सरकारी वकील आणि 50 लॉ ऑफिसर्स आणि 500 वकील तयार झाले. तर ह्याचं सर्वेसर्वा म्हणून काम करत होतो. तर काय लोक आमची पण जिरवायची, एका पार्टीचे आम्ही असणारच होतो ना. तर ते जिरवायला काय करायचे, म्हणायचे तुम्ही माझं लेक्चर ठेवलं नाही म्हणायचे. मग ह्यांचं लेक्चर लावायचं आम्ही, लिही ना माझं नाव लिहि, विषय काय लिहि, हां अमुक तमुक. हे लेक्चरच्या दिवशी 4 वाजता घरी नाहीत, ऑफिसमध्ये नाहीत, कोर्टात पण नाहीत. आता शोधायचं कुठे आहे.
आता 4 वाजता कोणाला म्हणायचं भाषण दे, बरं. आपले जे वकील जजच्या परीक्षेला बसलेले असायचे ते सगळी कामं बिमं सोडून बाजूला करून घरातलं काम बाजूला ठेवून हे सगळे आलेले असायचे. ते म्हणायचे मग सर कोणाचं तरी घ्या ना. मग एखादा म्हणायचं सर मग तुम्ही बोला ना. तर एक दिवस असाच मी बोललो एवढं सॅटवर. म्हणलं सर कशाला कुणाला बोलावताय, कोणालाच असलं बोलता येणार नाही. त्या दिवशी मला कळालं अरे मला थोडं थोडं एवढं सॅटवर येतंय, काहीतरी कळतंय वाटतं. पण मी त्यांना सांगितलं हे काय परिपूर्ण नाही. आजही मी परिपूर्णतेचा दावा करत नाही. पण मला आठवतं की त्यानंतर मी दारवा यवतमाळला गेलो आणि परभणीत माझं पहिलं पोस्टिंग झालं आणि 40,000च्या एवढंच ॲक्टची पुस्तकं घेतली. ती घेतली पण ती पुस्तकं घेतल्यानंतर बऱ्याच सिनियर लोकांना म्हटलं ही पुस्तकं वाचायची कशी, मोठा प्रॉब्लेम आहे म्हटलं, कळना झाले काय वाचायला लागलं. मग मात्र काय केलं, आता ही पुस्तकं बाजूलाच ठेवू म्हणलं, आपला एकच बेअर ॲक्ट आपला मित्र बनवू आणि मग त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. पहिल्यांदा काय केलं, त्याचे पोस्टमार्टम करायचं असं मी ठरवलं. ह्याला कुठल्या कुठल्या ह्याच्या बॉडीचे पार्ट आहेत ते बघितले, ह्याचे पार्ट किती आहेत, ह्याचे चॅप्टर किती आहेत, ह्याचे डिव्हिजन काय केलेत, ह्याला हेडिंग काय दिले, ह्याचा अभ्यास केला. हे तुम्हाला मी का सांगतोय की तुम्ही ह्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करा. सगळेजण तुम्ही करणार नाही मला माहीत आहे, पण जे 10, 20, 50 जण करतील त्यांना ताणमुक्त काम करायला मिळेल. आयुष्यभर ताण निघून जाईल. ताण असणारच. माझ्या बंधूंनी मी ज्यावेळेस निघालो जॉईन व्हायला तर ती 2008ची जी वकिलीची माझी डायरी होती ती माझ्या बॅगेत टाकली. तर मी म्हटलं ही वकिलीची डायरी बरोबर घेऊन काय करू. पण त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलेलं होतं खूप सुंदर, ताणच माणसाला परिपूर्ण बनवतं. जणू काय त्यांना कळायला होतं की आता हे किती पट ताण सोसायला निघाला आहे. आणि मी ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं की वकिलीच्या 25 पट आपल्याला काम करावं लागते, त्यामुळे आपल्याला आता सावधपणे काम केलं पाहिजे. आणि मग मी तो एव्हिडन्स ॲक्ट तिथं पण शिकवायला लागलो. मग आमच्या जजेस मित्रांच्या मध्ये चर्चा करायला लागलो. मग 5-6 जजेस रोज संध्याकाळी आम्ही घरी बसायचो, जेवण करून यायचं, 7:30 ते 8:30 गप्पा मारायच्या आणि मग जायचं आपापल्या घरी. 1 तासभर गप्पा मारायचं. पण एक जज माझ्याबरोबर पहाटेचे यायचे आणि आमच्या दोघांचं ठरलेलं असायचं ही प्रोव्हिजन वाचायची आणि मग आम्ही दोघं मॉर्निंग वॉकला जायचो. आणि तिथं मी त्यांना ती सांगायचो, ते मला सांगायचे, असं आम्ही ते समजून घ्यायचो. असं बरेच वर्षाच्या युद्धानंतर मला लक्षात आलं की आपला क्रिमिनल लॉमध्ये आपली काहीच तयारी नाही. आता हे शिकलं पाहिजे आपल्याला, कारण आता ज्युडिशियल ऑफिसर झालो आहे, आता आपला दोर कापल्याला आपल्याला पर्याय नाही. कारण आधी आपल्या हातात होतं नाही घ्यायची केस. मग ते काळे वकिलांच्या सारखे मार्गदर्शक सिनियर कोणी दिसले का नाही सातारा कोर्टामध्ये तर असं वाटायचं की हे किती बुद्धिमान मोठी माणसं आहेत, ह्यांना कसं काय कायदा कळाला आहे. आणि विचारायला गेलो की हे सांगायचे नाही तर मला वाटायचे लपवत्यात नॉलेज. प्रचंड राग यायचा. काळेसाहेब तसे नाहीत, मी आपलं उदाहरण दिलं. काळेसाहेब तसे नाहीत, प्रचंड राग यायचा. काळेसाहेबांचा माझा परिचय मी पुण्याचा PDJ झाल्यानंतर झाला. पण मी सातारचं नाव घ्यायचं टाळलं, कारण कशाला कोणाची बदनामी करा. आणि मग माझ्या लक्षात आलं, मी सातारला भाषणं द्यायला लागलो तेव्हा हे सिनियर मंडळी यायला लागली आणि ते म्हणायला लागली हे आम्हाला माहीत नव्हतं, तुमच्यामुळं कळालं. त्या दिवशी मला कळालं अरे आपण खोटे आरोप करत बसलो, हे सांगत नाहीत. हे बिचाऱ्या माणसाला माहीतच नाही तर सांगणार कुठनं बिचार. आपण अभ्यास केला म्हणून त्याचा अभ्यास झाला. तर आता आपण काय करूया, मॅटर अँड लॉकडे जाऊया, आपल्या मुख्य विषयाकडं. आणि ह्याला एव्हिडन्स रिलेटेड प्रोव्हिजन म्हणजे काय. आता बेसिक जे आहे ना हे बेसिक कळाल्याशिवाय, एव्हिडन्स ॲक्टचा क्रक्स कळाल्याशिवाय आपण पुढं कधीच जाऊ शकत नाही. कारण सत्कारानंतर लगेचच हा कार्यक्रम घ्यायचा होता एव्हिडन्स ॲक्टच्या ह्याचा. आणि मी सांगितलं होतं की आपण 1 किंवा 2 दिवसाचं वर्कशॉप घेऊ, पण ते होत नाही. तर जाता येता आपण तो पूर्ण करूया सगळा चॅप्टर. मी जाता येता थोडासा त्याग करतो, आता येतो इकडं थोडा वळतो इकडं. पोलिसांनाही आवडतं बारामतीकडनं गेलं, त्यांना बरं पडतं, सोपं पडतं. ते म्हणतात तुम्ही दौंडकडनं येताना आम्हाला इथनं दौंड तिकडे यावं लागतं, त्याच्यापेक्षा इकडून येत जा. तर आता आपण बेसिकला जाऊया. आता काय प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. काय प्रश्न असे विचारणार आहे की मी तुम्हाला किती नॉलेज आहे, तुमचा अपमान करता येतोय का, मलाच किती जास्त येतं, ह्याच्यासाठीचे ते प्रश्न नाहीत. प्रश्न ह्याच्यासाठी आहेत की ब्रेन फॅक्टरीला ॲक्टिवेट करायचे, त्याचं प्रोडक्शन तुम्हालाच मिळणार आहे, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारतो आणि असं अपेक्षित आहे की ज्यांनी माझी आधी लेक्चर नाहीत ऐकली त्यांनी पहिली उत्तरं द्यावी ती, त्याच्यामध्ये ज्युनियरनी द्यावी ती आणि मग सिनियरनी द्यावी ती. ज्युनियर सिनियरनी नाही दिली तर आमचे वाणी साहेब म्हणजे महाराष्ट्रात पातळीवर गाजलेलं व्यक्तिमत्व आहे, ते टॉपमध्ये आलेले आहेत. सगळ्या जजेसना माहीत आहे त्यांची क्वालिटी काय आहे. आणि मी त्यांचं अभिनंदन पण लगेच 2 वेळा झालं बरं का, अवघ्या 2च वर्षात. सिनियर डिव्हिजन दानकन एका झटक्यात वर
आणि पुन्हा डिस्ट्रिक्ट जज पण म्हणून दानकिनी एका झटक्यात वर, महाराष्ट्रात प्रसिद्धच दणदणीत काम. आणि मग जजेसने उत्तर द्यावं. तर आता मला सांगा, केस कशाच्या बेसिसवर डिसाईड करायची? फॅक्टच्या का लॉच्या? चुकलं तरी चालेल, चुका करायला परवानगी आहे. फॅक्टच्या. लॉच्या कुणाचं मत आहे का लॉच्या बेसिसवर करायची? फॅक्ट्स आणि लॉ. पण मग ह्यातलं जास्त महत्वाचं काय, फॅक्ट का लॉ? हा काय, फॅक्ट का लॉ? यांचं म्हणणं लॉ, तुमचं फॅक्ट. आणखीन कोणाचं म्हणणं आहे लॉ फॅक्ट? चुकू दे, चुका करायला परवानगी आहे. कोणालाही अपमानपळ चालणार नाही. इन्सल्ट फ्रूट विल इज नॉट अवेलेबल. आजच्या दिवस नाही चालत, काय काळजी करू नये, बऱ्याच वेळा चालतो मी. तर फॅक्ट ह्या डिसिजिव्ह असतात, ध्यानात ठेवायचं. किती जणांनी वह्या आणल्यात लिहायला? त्यांनी जरा हात वर करा. 1 2 3 सगळे. अरे तुम्हीच दिल्या. मी आळसांक काढतो, प्रामाणिकांक काढतो, काळोजीराव अंक काढतो. तो काढायची संधीच घालून दिली तुम्ही. चला ठीक आहे. तर फॅक्ट आहे ना, फॅक्ट. फॅक्टची व्याख्या माहीत झाली का नाही की मग आपल्याला फाउंडेशन ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट पण कळाला आणि लिटिगेशनचं फाउंडेशन कळालं. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फॅक्टची व्याख्या पाठ आहे का ना? फॅक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स काय काय? स्टेट ऑफ थिंग, रिलेशन ऑफ थिंग, हां, अँड which can be pursued by the senses, which conscious. फॅक्टची व्याख्या कशी सांगितली? आता आपण असं करू, फॅक्टची व्याख्या समजून घेण्यापेक्षा, म्हणजे मला एव्हिडन्स ॲक्टची भीती का वाटली, मी त्याला शत्रू मानायला लागलो आणि वकिली सोडून त्याचा पण विचार करायला लागलो की हे काय करायचं, हे समजना वाचलं तरी. मग मला लक्षात आलं, अरे इलस्ट्रेशन दिल्यात. मी इतका धन्यवाद मानलं इलस्ट्रेशन काढणाऱ्याचं. म्हटलं ह्याने इलस्ट्रेशन का दिली असतात? त्यांनी ओळखलं असेल, इंडियन माणसांना कळायचं नाही, आपलं इलस्ट्रेशन देऊन टाकू, असं कदाचित झालं असेल. तर ह्या व्याख्या वाचल्या का नाही की तेवढ्या पुरत्या कळायच्या आणि पुन्हा ध्यानात राहायच्या नाही. मग मला एकदा असा प्रश्न पडला होता, कोलॅटरल पर्पज, रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये शब्द आहे, सिव्हिलच्या प्रॅक्टिशनरला माहीत आहे. कोलॅटरल पर्पज ह्याचा मिनिंग अनेकदा मी समजून घ्यायचो, कळाल्यासारखं वाटायचं आणि पुन्हा त्याचा मिनिंग काय सांगायलाच त्याचा नाही. एकदा मी वैतागून म्हणलं ह्याचा मिनिंग शोधूनच काढू, काय असेल ते बघू. 5-6 डिक्शनरीतनं बघितला आणि मिनिंग काढला. कोलॅटरल पर्पजच्या विरुद्ध शब्द काय असेल तो मी शोधून काढला. आता कोणी सांगेल का कोलॅटरलच्या विरुद्ध शब्द काय? बरं, कोलॅटरल पर्पज म्हणजे काय? तर इतका बेसिक शब्द आहे हा. तर कोलॅटरल पर्पजच्या विरुद्ध शब्द काढल्याबरोबर मला कळालं की ह्याला म्हणायचं कोलॅटरल. काय कोलॅटरलच्या विरुद्ध शब्द आहे? मेन पर्पज वर्सेस कोलॅटरल पर्पज. फॉर्म्युला सापडला, तुम्हाला पण सांगितला फॉर्म्युला मी. आता काय सांगितलं? कळलं ना तर त्याचा विरुद्ध अर्थ शोधून काढायचा. पाळमुळं शोधून काढतो ना म्हणतो तसं. मग मला ही फॅक्टची व्याख्या आहे ना ती डायजेस्ट होऊन झाली. म्हणून व्हॉट इज नॉट फॅक्ट ह्याच्यावर मी विचार करा. आता इथं कोण लिहून देणार आहे? कुठल्या डिक्शनरीत मिळणार आहे बघायला व्हॉट इज नॉट फॅक्ट? मीच माझं लॉजिक लावलं, कॉमन सेन्स लावला, विचार केला, पाठाचा विचार करत बसलो, स्वतःबरोबर चर्चा करत बसलो, मग व्हॉट इज नॉट फॅक्टचं मला मिनिंग कळाला. आता तुमच्यापैकी कोणीच सांगा मला व्हॉट इज नॉट फॅक्ट? हां, नॉट इन एक्झिस्टन्स. म्हणजे सेन्स करता येणार, परस्यूड बाय सेन्स करता, सेन्सेसने परस्यू करता येणार. हां, व्हॉट इज नॉट फॅक्ट सांगा, चुकू द्या. चुकू द्या. चुका करायला परवानगी आहे. मी तर आमच्या भिंतीवर लिहिलं आहे वाक्य, चुका करायला परवानगी आहे. 2-4 दिवस घरातले खुश होते. 5व्या-6व्या दिवशी म्हणायला लागले, आत्ता लक्षात आलं का लिहिलंय ते. चुका तुम्ही करता म्हणून तुम्हाला परवानगी घेताय काय? म्हणून चुका करायला परवानगी आहे. त्यामुळे हां, सेकंड लाईन यूज केलं तर जे अनकॉन्शियस मध्ये असतात जी मेंटल कंडिशन ती फॅक्ट होऊ शकत नाही. कॉन्शियस असताना मेंटल कंडिशनला फॅक्ट समजतात. असं आहे की आपल्याला सेन्सेस किती आहेत? 5. काय म्हणले? परस्यूड बाय द सेन्सेस आहे का नाही? परस्यूड बाय द सेन्सेस त्याला फॅक्ट म्हणायचं. मग व्हॉट कॅनॉट बी परस्यूड बाय द सेन्सेस दॅट विल नॉट बी फॅक्ट. संपलं काम आहे का ना? मग काय काय परस्यू करता येत नाही आपल्याला. डोळ्यांना आपण बघतो जे दिसत नाही त्याला कसं फॅक्ट म्हणायचं? ऐकतो त्याला कसं फॅक्ट म्हणायचं? ऐकूही शकत नाही त्याला फॅक्ट
ऐकून नाही आलं तर त्याला फॅक्ट कसं म्हणायचं? चव नाही आली, टेस्ट नाही, वास गंध नाही आला, टेस्ट कसं म्हणा, स्पर्श नाही झाला, ह्या 5 बाबींना आपल्याला फॅक्ट आपण परसिव्ह करतोय का नाही, 5 ज्ञानेंद्रियानं, त्यालाच फॅक्ट म्हणायचं. म्हणून बाकीचं जे आहे का नाही की मला असं वाटलं ते अमुक तमुक, त्याला फॅक्ट म्हणायचं नाही. पण ह्याला एक्सेप्शन दिलं, व्हॉट इज नॉट फॅक्टला एक्सेप्शन दिलेलं आहे. हे तुम्हाला मी बेसिकवर घेऊन गेलो जातोय. थोडंसं जड वाटेल पण तुम्हाला थोड्या दिवसाने हे बरोबर आपल्या ब्रेन फॅक्टरीमध्ये व्यवस्थित सेट होऊन जाईल आणि समजेल. व्हॉट इज नॉट फॅक्टमध्ये काय येतं तर रॉंग लॉजिक नाही येणार. लॉजिक सुटिंग टू द फॅक्ट आहे ना, ते लॉजिक येईल त्यात. कारण पुन्हा तिथं पुढचा जो त्याला दुसरा लेख दिलेला आहे ना फॅक्टच्या डिफिनिशनला, आहे ना, मेंटल कंडिशन ऑफ विच कॉन्शियसली जी मेंटल कंडिशन तुम्ही घ्याल त्याला पण फॅक्ट म्हणायचं, है का ना. मग आयऱ्या वाटलं त्याला फॅक्ट नाही म्हणायचं, पण एक्सपर्टला वाटलं आणि त्याचा एक्सपर्टनेस सिद्ध झाला आणि जर कोर्टाला वाटलं तर त्याला प्रूव्ड फॅक्ट म्हणायचं. फॅक्ट वेगळी, प्रूव्ड फॅक्ट वेगळी. त्या फॅक्टचे पण बरेचसे प्रकार आहेत, त्याच्यात आपण जाऊयाच. तर व्हॉट इज नॉट फॅक्ट ह्याच्यामध्ये काल्पनिक गोष्टी वाटल्या, उदाहरण दिलं तर त्याला फॅक्ट म्हणायचं नाही. आता हे इलस्ट्रेशनवर पहिल्यांदा क्लिअर करतो. सगळ्या उदाहरणांना फॅक्ट नाही म्हणायचं, पण काही उदाहरणांना आपण फॅक्ट म्हणू शकतो. लॉची एक आणखी व्याख्या आहे, लॉच्या बऱ्याच व्याख्या आहेत, त्याच्यामध्ये एक सिम्पलेस्ट ऑफ ऑल definition I will tell you. What is that? Law is model set of the fact. बघा आपण काय म्हणतो, इसेन्शियल इन्ग्रेडियंट आर नॉट प्रूव्ड. इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आर नॉट प्रूव्ड म्हणजे काय? इसेन्शियल इन्ग्रेडियंट सिद्ध करायचेत म्हणजे मॉडेल सेट ऑफ फॅक्ट आहेत. हे अशा सिच्युएशनमध्ये ही बाब सिद्ध झाली. दॅट इज कॉल्ड ॲज मॉडेल सेट ऑफ द फॅक्ट. इलस्ट्रेशन जे दिलेलं असतं का नाही कायद्याच्या खाली, दॅट इज ऑल्सो मॉडेल सेट ऑफ द फॅक्ट. आता तुम्हाला मला विचारायचं की इलस्ट्रेशन, वेदर इलस्ट्रेशन हॅज फोर्स ऑफ लॉ ऑर नॉट, वेदर इलस्ट्रेशन हॅज फोर्स ऑफ लॉ ऑर नॉट. जे इलस्ट्रेशन दिलं त्याला कायदा म्हणायचं का नाही? म्हणायचं का नाही? म्हणायचं का? काय म्हणायचं? त्याला कायदा म्हणता येईल का इलस्ट्रेशनला? इलस्ट्रेशन हॅज फोर्स ऑफ लॉ. सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, हायकोर्टचं आहे. इलस्ट्रेशन हे गंमत जम्मत करमत नाही म्हणून काहीतरी गुणगुणायचं म्हणून चला कंटाळा आला होता म्हणून दिलेला नाही. उगाच कंटाळतील लोक चला देऊन टाकू मध्ये, नाही का ते सिनेमामध्ये मध्येच एखादा माणूस आणतात ताणतणाव घालवण्यासाठी, मध्येच त्याला टाकतात. नाहीतर कंटिन्युअसली ताणतणावात राहिला तर इकडे बघणाऱ्याला अटॅक येऊ शकतो म्हणून मध्ये ते आसराणी वगैरे येत होते ना, ते आपल्या मानसिकतेसाठी होते. तसं ते इलस्ट्रेशन त्याच्यासाठी नाही, ते सिरियसली टाकलेलं आहे, एवढं ध्यानात ठेवा. तर फॅक्टच्या डिफिनिशनमध्ये ज्या बाबी आपण ज्ञानेंद्रियानं ग्रहण करतो त्याला फॅक्ट म्हणायचं. त्यामुळं प्लीडिंग जे आहे ना, प्लीडिंगमध्ये आपण ज्या फॅक्ट नमूद करतो का नाही त्याला आणखी एक क्रायटेरिया आहे, त्याशिवाय त्या आपल्याकडं त्याला ॲडमिसिबल नाही. त्या रिलेव्हंट असल्या पाहिजेत. कशा पाहिजेत? फॅक्ट मस्ट बी रिलेव्हंट. रिलेव्हंट म्हणजे काय? आपण साधं बोलता म्हणतो काय संबंध त्याचा, दॅट इज रिलेव्हंट. काहीतरी संबंध असला पाहिजे, दॅट इज रिलेव्हंट. काही अवघड. तुम्हाला सांगतो, विशेषतः तरुण मुलींना सांगतो की तुम्हाला सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ शिकायचं आहे ना, चांगला शिकायचं आहे ना, तर तुम्ही 1st to 5th किंवा 1st to 3rd जे विषय होते ना त्याची अनेक पारायणं केली पाहिजेत. किती वेळा केलं पाहिजे डिपेंडिंग अपॉन तुमची क्षमता, तुम्हाला किती वेळा. अनेक वेळा ते नुसतं वाचायचं नाही, वाचायचं, शिकवायचं, चर्चा करायची, बोलायचं, वापरायचं. वाचा, शिकवा, वापरा. हाऊ टू अप्लाय, हाऊ टू नॉट टू अप्लाय. अनबुले सर खूप छान बोलतात. कालच आम्ही त्यांचं लॉ प्रेसिडेंट ऑनलाईन घेतलं होतं आणि वरचेवर घेत असतो. तुम्ही पण एक ग्रुप तयार करा, तुम्हाला वक्ते मिळवून देतो. आणि ऑनलाईन नुसतं क्लिक करायचं, फक्त एक आणि 2 असे 2च वेळा त्याला क्लिक करावं लागतं की तुम्हाला सगळं ऐकायला मिळतं. 2दा क्लिक केलं की, बोलायचं असलं की 3ऱ्यांदा केलं की बोलता पण येतं, बंद करायचं असलं की बंद करता येतं. असे ऑनलाईन आम्ही आठवड्यातनं आईबा प्रतिष्ठानच्या वतीनं 2 लेक्चर घेतो. कधी कधी संजय मोरेंना मी म्हटलं बारामतीकरांना टाकून द्या, त्यांनी टाकलं, पण तुम्ही काय कोणी जॉईन नाही झाला. आम्ही म्हटलं फार इंटरेस्टेड नाहीत, बघू म्हटलं, आपल्याला पेटवता आले नाहीत अजून.
किंवा पेटले असतील तर विजले असतील, परत पेटवायला जावं लागेल. आपल्याकडे हा प्रॉब्लेम जा पेटतं पण लगेच विजतं, पुन्हा पेटवायचं असं करावं लागतं. तर सिव्हिल लिटिगेशन आणि क्रिमिनल लिटिगेशनच्या बचावांचा नुसती माहिती असून उपयोग नाही. हा कधी घ्यायचा आणि कधी नाही घ्यायचा हे कळालं पाहिजे. त्याला तुम्ही क्रिमिनलसाठी काळेसाहेबांना ऐकलंच पाहिजे, कसा बचाव घ्यावा लागतो, कधी घ्यायचं आणि कधी नाही. फार लांब जायचं नाही, आपल्या जवळच्या गुरूंना मानायचं का नाही हा मुद्दा आहे फक्त, त्यांच्याकडनं शिकायचं का नाही हा मुद्दा आहे. आणि मला खात्री आहे ते काही लपवणारी माणसं नाहीत, त्यांचा स्वभाव तसा नाही, तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करणार. आता त्यांचं काय बिघडत नाही तुम्हाला मदत केल्यामुळे, ते असे 100च्या स्पीडमध्ये आहेत की ते स्पीड कोणाला ब्रेक नाही करतात, सोपं नाही ते. सिव्हिलला पण तसेच 1-2 जण चांगले असतील. आणि लॉचा अभ्यास एकट्यानं तर करायचाच, पण सामूहिक पण करायचं. 4-2 मुलींनी, 4-2 महिला वकिलांनी, 4-2 जेंट्सनी आपला आपला मित्रसमूह बनवायचा आणि एकत्र अभ्यास करायचा, तर तो जमतो. आता क्रिमिनल लिटिगेशनमध्ये स्टँडर्ड ऑफ प्रूफ आणि बर्डन ऑफ प्रूफ काय फरक आहे? स्टँडर्ड ऑफ प्रूफमध्ये आणि बर्डन ऑफ प्रूफमध्ये काय फरक आहे? कोणाला सांगता येईल का? काय म्हणा, स्टँडर्ड ऑफ प्रूफ म्हणजे काय आणि बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय? तर बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे ज्यानं सिद्ध करायचं ते. मग कधी कधी आरोपी सुद्धा जर वकिलांचा अभ्यास नीट झाला नसेल तर क्रॉस एक्झामिनेशन घेताना बर्डन इन्व्हाइट करतात, बर्डन ऑफ प्रूफ आपल्या अंगावर घेतात. आणि काय वेळेस आरोपीवर बर्डन ऑफ प्रूफ येतं बिकॉज ऑफ द फॅक्ट्स ऑफ द केस, आरोपीवरच बर्डन येतं. मग स्टँडर्ड ऑफ प्रूफ म्हणजे कोणत्या दर्जाचा पुरावा सिद्ध झालेला असला पाहिजे. आता एक मी वाक्य अर्ध बोलतो ते तुम्ही प्रूव्ह करायचं. बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू द अक्यूज. पण मी कुठल्याही आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट दिलाच नाही, कधीच नाही मी दिला. आरोपीला निर्दोष कधी सोडायचं असेल तर मी रिझनेबल डाऊट असेल तरच त्याला सोडलंय. देअर मे बी थाउजंड्स ऑफ डाऊट or there may be thousands of suspicious circumstances. Accused is not entitled for benefit of that doubt because that doubt must be reasonable doubt. आता reasonable doubt म्हणजे काय? काय काय जणांना क्रॉसमध्ये एखादी ॲडमिशन मिळाली का नाही की ते विन विन सिच्युएशनमध्ये जातात आणि पुढचं विचारायचं राहून जातं. तर रिझनेबल डाऊट मीन्स दॅट डाऊट विच ऑनर्स द प्रॉसिक्युशन केस. अनर्थ म्हणजे उकडूनच काढतो असा डाऊट. इकडं हे बोलला, तिकडं वेळेत थोडं काहीतरी हे फरक दाखवला, तिकडं फरक दाखवला, मग हे बिलीव्ह नाही, ते खोटं बोलतो. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला सगळ्यांना खरं बोलायला शिकवले का खोटं बोलायला शिकवले? आई वडिलांनी, गुरुजनांनी खरं बोलायला शिकवलं. असा कोण आहे का की मी कधीच खोटं बोललो नाही? कधीच नाही आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. जगूनच देणार नाही खोटं नाही बोलले आहे का ना. एक साधं उदाहरण देतो. मी 6वी-7वीत होतो आणि आमची ताडपदरी न्यायला माणसं यायची आणि माणसं घेऊन जायची आणि लग्नाला ने, पावसात ने, चिखलात ने, बारशाला ने करून करून फाटून तुझ्या चिंध्या झाल्या. 2-4 वर्षात पाटली. वडील आमचे चिडले, म्हणले एकतर आपण एवढे गरीब, आपलं घर गाळायला लागलं की त्याच्यासाठी आणली वर टाकायला ताडपदरी फाडून टाकली लोकांनी. आता म्हणले ताडपदरी मी आणतो, पण काय म्हणायचं, आपल्या पाहुण्यांची ताडपदरी आहे म्हणायचं. मी लगेच सत्यवादी झालो, म्हटलं खोटं बोलायला शिकवताय. तसे ते चिडले, म्हणले तुझी वाकाळ आणि तुझी चादर त्याच्यावर ज्वारी वाळवतो, कुच चावली की ओरडायचं नाही. पण म्हणलं खोटं बोलतो, म्हणलं नको काय प्रॉब्लेम. गरज असेल तर खोटंही बोलावं लागतं, कारण डिपेंडिंग अपॉन. म्हणजे प्रूव्हच्या व्याख्येवर मी आलोय तुमच्याकडे. आधी मी उदाहरण दिलं. प्रूव्हच्या व्याख्येमध्ये बऱ्याचदा आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्टची जजमेंट वाचलेली आहे की सत्याचा सपाट पुरावा करावा, सत्याची बाजू घ्यावी, सत्य बाहेर काढावं वगैरे वगैरे. मी ह्याच्या कॉन्ट्ररी जजमेंट लिहिलं की ट्रूथ इज नॉट ऑलवेज डिसिजिव्ह. मी पाठवतो संजय मोरेंच्याकडे. संजय मोरे माझे मित्र आहेत, ते तुम्ही वाचून घ्या सगळ्यांनी. ट्रूथ इज नॉट ऑलवेज डिसिजिव्ह मी म्हटलं त्यात. इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन ट्रूथ अँड जस्टिस विल प्रिवेल अँड ट्रूथ विल नॉट प्रिवेल. कारण त्या केसमध्ये असं झालं होतं की त्या महिलेचं नाव होतं विठाबाई, आणि त्यावेळेस विठाबाईचा जो तमाशा होता तो महाराष्ट्रभर खूप गाजलेला होता. नवरदेव इंजिनियर होते, त्याला आपल्या बायकोचं विठाबाई नाव खूप खटकायला लागलं, म्हणून त्यानं तिचं नाव बदलायचा निर्णय घेतला
आणि तिचं नाव तसं बदललेलं नाव रेकॉर्डला आणि त्या ह्याला आलं, कसल्या रेकॉर्डला, वोटर्स लिस्टला आलं. आणि नंतर तिला मुलगा झाला आणि काय ह्यांच्यात बिनसलं, त्यानं तिला हाकलून दिलं. ती माहेरी राहायला लागली आणि पोटगी तिला मंजूर झाली 250 अशा पद्धतीनं तिला ती पोटगी मंजूर होत होत गेली. मग ती एका कंपनीत नोकरी करत होती. ती तिच्या विठाबाई नावानं तिथं नोकरी करत होती. ह्याचं म्हणणं असं की खोट्या नावानं नोकरी करते. आणि ती केस माझ्यापुढं, मी हायकोर्ट जज असताना माझ्यापुढं 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे, माझ्यापुढं चालली. त्याचं म्हणणं होतं बाकी काय नाही, हे लबाड बोललेले, खोटं बोललेले, याला शिक्षा द्या. आता मला काय करायचं होतं की न्याय द्यायचा होता. खोटं बोलणं हे महत्त्वाचं नाही, न्याय झाला पाहिजे. सत्य, कायदा ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल, न्यायाधीशाच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ काय असेल, तर तो न्याय आहे का ना. कायद्यापेक्षा श्रेष्ठ न्याय आहे, न्यायाधीशाच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ न्याय आहे आणि सत्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ न्याय आहे. अशा ह्याच्यावर प्रिन्सिपलवर मी जरा एका पहाटेचं थोडंसं लिहून काढलं माझ्या मनात जे आलं ते. आणि म्हणलं आता ह्यांचा युक्तिवाद संपला की आजच निकाल, लगेचच तिथंच मी ते सगळं डिक्टेट करून टाकलं की ट्रूथ इज नॉट ऑलवेज डिसिजिव्ह, ट्रूथ इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणून प्रूव्डची व्याख्या बघा, डिस्प्रूव्डची व्याख्या बघा किंवा नॉट प्रूव्डची व्याख्या बघा, तिथं ट्रूथ शोधून काढावं असं लिहिलेलं नाही. तिथं का न्यायाधीशाला सुद्धा त्यांनी बंधन घातलेलं आहे की तू इंटेलेक्च्युअली डिसाईड करू नको, रिझनेबल प्रुडंट मॅन बन, म्हणजे जास्त बुद्धिमान बनू नको, नाहीतर इंटेलेक्च्युअली असा शब्द आला असता तिथं. बरं का, मी आता काय केलं, एकदम तळाला गेलो, डेफिनेशनच्या ज्या मधल्या डेफिनेशन सोडल्या आणि मुद्दाम तळाला गेलो. कारण ह्याचं वायरिंग आणि कनेक्टिंग आणि कनेक्टिंग हे आपल्याला करता आलं पाहिजे. ते मी तुम्हाला एक दिवस एखाद्या फळ्यावर दाखवीन करून की कुठल्या कलमाचं कसं वायरिंग आहे त्याचा, म्हणजे ते उदाहरणासहितच दाखवावं लागतं तरच ते लक्षात येतं. आपण ठरवले ना आता की एवढंच अक्का शिकायचं, त्याच्यासाठी मोरे साहेब माझ्या मागं बरोबर व्यवस्थित फॉलोअप करतायत. पण आता मला सुद्धा काय काय वेळेस त्यांना वेळ देता आला, पण आता मी फुल्ली ॲक्टिवेट झाला असं समजा. बघूया आपण, तुमची तयारी आहे ना शिकायची. एक आपण एक्झाम्पल करून टाकू. बारामती बार इज स्ट्रॉंग इन द एव्हिडन्स ॲक्ट. आणि वाणी साहेब आहेत, त्यांना मी जरा विनंती करेन तुम्ही पण थोडंसं मदत करा म्हणून. काय हरकत नाही, पण आपल्याला काय सगळंच यावं एव्हिडन्स ॲक्टमधलं असं काय नाही. तर प्रूव्डच्या डिफिनिशनमध्ये आणि नॉट प्रूव्डच्या डिफिनिशनमध्ये, डिस्प्रूव्डच्या डिफिनिशनमध्ये रिझनेबल मॅन, प्रुडंट मॅन असा शब्द आहे. मग केस कशाच्या बेसिसवर डिसाईड करतो आपण? तुमचं काय उत्तर आहे? केस कशाच्या बेसिसवर डिसाईड करतो आपण? हां, फॅक्ट. म्हणजे काय असतं आपल्या पुढं, ज्याच्या पुढं काय असतं त्याच्या आधारे करतात. हां, एव्हिडन्स. तर केस ही नुसत्या एव्हिडन्सवर डिसाईड करायची का आणखी काय बघायचं? परमिशिबल आहे का एव्हिडन्स सोडून काय बघायला? हां हां, फॅक्ट आहेच की, फॅक्ट आहेच. फॅक्ट आणि एव्हिडन्स ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय बघायचं का? ठीक आहे, आणखीन एक आपण घेऊया, लॉ बघायचा आहे का ना. 3 बाबी व्यतिरिक्त इतर काय बघायचं का नाही बघायचं? तुम्हाला तुमचं महत्त्व माहीत आहे का? आता माझं उत्तर, माझ्या प्रश्नात उत्तर दडलेलं आहे. वकील म्हणून तुमचं महत्त्व माहीत आहे का? मला एकदा आमच्या वकिलांशी झगडा करणाऱ्या एका न्यायाधीश बंधूला समजून सांगताना असं दुर्दैवानं सांगावं लागलं, वकिलांना आपल्या पुढं का बरं अलाव केलेलं असतं सांग बरं म्हटलं. म्हणलं त्यांना अलावच नाही केलं पाहिजे. म्हटलं मग तुझं कसं होईल म्हटलं, तू कधी वकील होता का नाही म्हटलं. हो म्हणला, मी 5 वर्ष वकील होतो म्हटलं. मग तुला अलाव नसतं केलं तर तू न्यायाधीश झालास. हां नाही, अलाव केलं पाहिजे, पण ते लय वेळ घेतात, हे करतात, मग असं करतात. म्हटलं न्यायाधीश आहेत तुम्ही, तुमचा मानच राखतो. म्हटलं वकिलांना आपल्या पुढं का अलाव केलेलं असतं, तर फॅक्टची मास्टरी त्यांच्या इतकी, त्यांच्या केसची फॅक्टची मास्टरी आपल्याला नसते. आणि हा कसा आहे माहिती आहे का, की हा म्हणलं लोणी काढण्याचा प्रकार असतो. बराच वेळ घुसळल्याशिवाय लोणी बाहेर येत नाही. जेवढं घुसळू तेवढं जास्त येईल, आहे का ना. तसं आहे म्हणलं, हे लोण्याच्यासाठी जे फिरकी फिरवले जाते ते थोडी वकिलांनी फिरवावी लागते, थोडी जजांनी फिरवावी लागते, थोडा विटनेस फिरवतो, थोडा आयओ फिरवतो, तेव्हा हे लोणी बाहेर येतं. हां पटलं. आणि म्हटलं मला सांग, हुशार कोण असतं रे, वकील का आपण? सर आपण तर हुशार असतो, तुला माहीत नाही म्हटलं. कोर्टाच्या बाहेर आत्ता गडवून आलो कोर्टाला म्हणणारी माणसं आहेत म्हणजे. मला त्यानं काय हुशार होता ते, मला म्हटला तुम्ही वकिलीत तसं केलं असेल. म्हटलं मी तसं केलेलं नाही अजिबात. म्हटलं
आता केलं तरी कसं म्हणायचं आपण? मुद्दा आहे ना, तसं काय मी केलेलं नाही म्हणलं. तर वकिलांचं महत्व काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही मला सांगा, मी मंत्रालयात होतो त्यावेळेस एक उदाहरण देतो. एका सचिवांनी, आम्ही एका मीटिंगमध्ये, मी महाराष्ट्राचा वरिष्ठ विधी सल्लागार होतो, महाराष्ट्र शासनाचा मी, आणि अशा 22 मीटिंग आम्ही एका दिवसात केलेल्या आहेत. असंच एका मीटिंगमध्ये एक सेक्रेटरीनं माझं विधान खोडायचा प्रयत्न करून म्हणला, नाही नाही असं काय सुप्रीम कोर्टचं जजमेंट नाही वगैरे वगैरे म्हणला. तर सीताराम कुंटे म्हणून अत्यंत चांगला, हुशार आणि प्रामाणिक असा मुख्य सचिव होते. तर ते काय म्हणले की, म्हणले हे बघा साहेब, म्हणले तुम्हाला काय कळत नाही, बोलावं कसं काय कळत नाही. म्हणले हे देशमुख साहेब कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? म्हणले फाशीची शिक्षा देऊन आलेले जे. तसं ते घाबरले. त्याला वाटलं की आता दोर आपल्या गळ्यात आला का काय. ती मिटिंग संपली आणि ते मी दुसऱ्या 2 डिपार्टमेंटच्या मिटिंगा करून तिथं पोचणार माझ्या चेंबरला दुपारी जेवायच्या टायमिंगला. तर ते माझ्या चेंबरला येऊन बसलो होतो आणि मला आमच्या तिथल्या PA-नं 2 वेळा फोन केला. म्हणला एक सेक्रेटरी येऊन बसलेत, अमुक बसलेत. मला काय लक्षात नाही आलं कशासाठी. तर मी गेलो की ते पटकन उठले आणि माझे पाय धरायला लागले. म्हणजे चुकलं माझं, कंटेम्प्ट झाला. म्हटलं कंटेम्प्ट होण्याचा मुद्दा नाही, कंटेम्प्ट नाही हा. मग बसलो आम्ही. त्यांना म्हटलं तुम्ही घाबरलाय काय एवढे, तुमचे हात काय कापताय? ते म्हणले साहेब काय सांगू, म्हणले हे आमचं सर्व्हिस IASची जी आहे ना, त्या सगळ्या सर्व्हिसमध्ये आम्ही कोणाला भेट नाही, पण म्हणले कोर्टाला एवढं भेटतो की काय बोला, इतकी भीती वाटते की काय बोलाय नको. सारखं असं वाटतं की कोर्ट कधी येतंय का काय, शिक्षा देतंय का काय. अरे म्हणलं आम्ही काय असा कासरा घेऊन बसलो की तुला फाशी पडायला. मग असंच बोलता बोलता त्यांना मी म्हटलं तुम्ही कसं प्रॉब्लेम टॅकल करता, आता आपण टॅकलिंगवर आहे ना म्हणून ते सांगतो. तर ते म्हणले साहेब आम्ही अल्टिमेटली IAS आहे. त्यांनी असं केलं, त्यांचं जॅकेट असं केल्यानंतर म्हणजे म्हणलं मग कसं करतात? ते म्हणले अटमोस्ट लॉजिक, अटमोस्ट कॉमन सेन्स म्हणले आम्ही अल्टिमेटली IAS आहे म्हणले. ते सारखं IASच गीत गायला लागले. आता मी म्हटलं तुझे सुद्धा बाप आहेत का नाहीत? म्हणलं मनातल्या मनात. म्हणलं भरपूर बाप आहेत ना, तू IAS असशील तर तुझ्यापेक्षा पण कितीतरी बाप आहेत म्हणलं. पण म्हणलं असं वाकडं कसं बोलायचं आपण? मग मी त्यांना म्हणलं तुम्ही लॉजिक आणि कॉमन सेन्सवर प्रश्न सोडवता का म्हणलं. मग म्हणलं फॉर्म्युला चुकतोय म्हणलं तुमचा. म्हणलं मग काय केलं पाहिजे? म्हणलं तुम्ही विचार करा काय केलं पाहिजे. नाही म्हणले आम्ही असंच सोडवत आहोत. म्हणलं अहो तुम्हाला सांगू का म्हणलं, पटेल का तुम्हाला? ते म्हणले सांगा तरी. मी त्यांना सांगितलं, म्हणलं कोणताही प्रश्न सोडवायचा झाला तर त्याला पहिल्यांदा कोणता लॉ लागू होतो हे पहिलं बघितलं पाहिजे. आताच आपण कायद्याच्या राज्यात आहोत ना म्हणलं, पहिला कोणता कायदा लागू होतो ते पहिलं बघायचं, त्याच्यानंतर काय बघायचं. तर त्याच्यानंतर म्हणले मग सर कॉमन सेन्स अँड लॉजिक नाही म्हणलं. म्हणलं व्हॉट इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ ते बघायचं. हे काय काढलं म्हणले. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, व्हॉट इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ काय? हां नाही, कस्टम इज ऑल्सो लॉ, प्रेसिडेंट इज ऑल्सो लॉ. हां काय 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 सारासार म्हणजे रॅशनॅलिटी तुम्हाला म्हणायचं, रॅशनॅलिटी. हां एक उत्तर तर आलं, आणखीन सांगा. बरोबर आहे उत्तर. मग ते कॉमन सेन्स तेच म्हणत होता, त्याचं म्हणणं बरोबरच होतं. मी म्हटलं ते वापरायचं आहे, नाही असं नाही, अजिबात असं जापडं ठेवून नाही जायचं. व्हॉट इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ काय असेल सांगाल का कोणी? वाणी साहेब काय सांगाल तुम्ही? हां तर आपण तेवढाच लिमिटेड विचार करतो. पण त्या साहेबांच्यामुळे मला त्या दिवशी बारा कसं काय सुचलं, मीच लिहायला लागलो. आपल्याला एवढं चांगलं सुचते, बारा लिहायला सुरुवात केली मी. म्हणलं व्हॉट इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ काय आहे सांगतो तुम्हाला म्हणलं. ते म्हणले काय? म्हणलं सायन्स इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ, एक्सपर्ट इज नॉट लॉ बट इक्विव्हॅलंट टू लॉ. पूर्वी ना मी जरा तरुण वयामध्ये आपण जरा थोडेसे अवखळ मन असतं ना, तर प्रत्येक गोष्टीला आम्ही विरोध करायचो. चिकित्सा संजय मोरेनं आम्ही सारखं चिकित्सा पाहिजे, विज्ञानाच्या कसोटीवर टिकलं तरच आम्ही स्वीकारणार असं करायचं. आता मी काय म्हणायला लागलो की सायन्स आहे ना हा सायंटिस्ट आहे, किंवा आपण त्याला काय म्हणूया आपण फिलॉसॉफर आहे, तत्त्वज्ञ आहे. तत्त्वज्ञानाला तुम्ही चॅलेंज करू नका. तत्त्वज्ञानाला आणि तत्त्वज्ञाला चॅलेंज का करायचं नाही? जोपर्यंत तुम्ही तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञानी होत नाही तोपर्यंत नाही चॅलेंज करायचं. आणि जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट होत नाही तोपर्यंत एक्सपर्टला पण चॅलेंज नाही करायचं. त्यामुळे एक्सपर्ट, सायन्स, फिलॉसॉफी आर इक्विव्हॅलंट टू लॉ इफ ॲप्लिकेबल टू द फॅक्ट्स ऑफ द केस. हा म्हटला खूप चांगलं सांगितलं सर. मग आता लॉजिक कॉमन सेन्स मिळालं नाही, अजून नाही.
म्हणलं लॉजिकचा नंबर आहे, पण थांबा म्हणलं. मग म्हटलं आता काय बघायचं? म्हणलं आता काय बघायचं, तर आता लॉ नाही, हे सायन्स एक्सपर्ट काय पण नाही, तर मग आता बघायचं की एक्सपिरियन्स्ड पर्सन त्याचं काय मत आहे, अनुभव. तुम्हाला माहीत आहे का, आमच्याकडं युनिव्हर्सिटी रँकर आहे म्हणून हायकोर्ट जज करत नाही. हायकोर्ट जज होण्यासाठी त्याच्याकडे ज्युरिस्ट क्वालिटी किती आहेत, त्याच्याकडे टॅकलिंग किती जमतं, त्यानं कशा प्रकारे काम चालवलं आहे, ह्याचा सगळा रिपोर्ट तिथं जातो. आणि सगळ्यात टॉपचा रिपोर्ट कुठला असतो, तर तो प्रामाणिकपणे काम केलं आहे का, कुठं करप्शन करत होता का. मुख्यत्वे सरकारी वकील नोकरीतले जे असतात ना, ते स्वतःला बाद करून घेतात कुठंतरी करप्शनमध्ये अडकून, आणि मग ते म्हणतात माझं व्हायला पाहिजे होतं. आम्हाला बोलता येत नाही, पण म्हणतो तुम्ही बघा इंट्रोस्पेक्शन करून काय चुकलं आहे का. पण ते तोंडानं कधी परत विचारायला येत नाहीत, समोर पण उभे राहत नाहीत परत. तर हे ध्यानात ठेवा, जे कोणी वकिलीत काम करत असतील ना, प्रामाणिकपणाचं गणित फायदा कुठं कधी मिळेल काय कुणाला सांगता येत नाही. आपल्याला नाही म्हणायला शिकता आलं पाहिजे, आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. आपल्याला वाईट वागायच्या संध्या 100 येतात. प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणी जरी तुम्ही वाईट वागला तरी आपला घोटाळा होतो. चांगलं वागायच्या संध्या कळाल्या पाहिजे, तिथं चांगलं वागता आलं पाहिजे. ते म्हटले पुढं सांगा आता आणखीन काय. मग मी म्हटलं हा तज्ज्ञ झाला माणूस, आपला अनुभवी माणूस झाला, तज्ज्ञ माणूस पण झाला, आता पुढं काय बघायचं. तर मग म्हटलं आता तुम्हाला दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात असं घडलं तर काय करायचं. त्याच्यानंतर बघायचं की मी आता मग तुम्ही रॅशनॅलिटीनं काम करायचं. कॉमन सेन्स नावाचा प्रकार सायन्सला मान्य झालेलं मला माहीत नाही. 5च सेन्सेस आहेत. कुठनं हा आपला ते मिसनॉमर असतं ना, मिसनॉमर, एक चांगलं मिसनॉमर सांगू तुम्हाला. काही मुलींना पिंकी म्हणतात, पण मला एकच तुम्ही गुलाबी मुलगी दाखवा गुलाबी रंगाची मुलगी. स्कारलेट मिळत, सुदैवानं पिंक्या वगैरे नसतं. आहे ना आपल्याकडं पपी. आज पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. आपल्याला काय नावं ठेवावी, तसे मिसनॉमर भरपूर आहेत. तर हां, त्याच्यानंतर मग काय करायचं ते म्हणले, आता नंतर काय करायचं. आता म्हणलं लिमिटेड लॉजिक वापरायचं. हा तुमचा जो म्हणला ना तुम्ही कॉमन सेन्स, हा सायन्सनं कॉमन सेन्स रिकग्नाइज केला नाही. मग त्या ऑक्सफर्डनं पण त्याचा मिनिंग दिला आहे. मी त्या ऑक्सफर्डला पत्र लिहिलं की तुम्ही हा मिनिंग दिला, याला सायंटिफिक बेस काय सांगा म्हणून. अजून उत्तर नाही आलं त्यांचं. तुम्ही मला कोणी पण सांगा की कॉमन सेन्स नावाचा प्रकार माणसाच्या शरीरात असतो. मी म्हणेन रॅशनॅलिटी असते. त्यांनी छान सांगितलं, त्याचा अल्टरनेटिव्ह मिनिंग रॅशनॅलिटी. आणि आता म्हणलं तुमचं जे कॉमन सेन्स म्हणताय त्यातलं रॅशनॅलिटी वापरायची, प्रोव्हायडेड तुमची रॅशनॅलिटी लॉजिक तर्कट नसावं, ते न्यायाला सुसंगत असावं, त्यातनं न्याय व्हावा, आणि न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. त्यांनी पटकन जाऊन सगळ्या सचिवांना सांगितलं, आणि तिथं आता मला दादांची आठवण आली. दादांच्या जवळजवळ आहे, पण हे समजून घ्यायला आणि सांगायला मला जवळजवळ 8-9 वर्ष गेली. त्यावेळेस मला रिलेव्हंटचा अर्थ इतका सिम्प्लिफाय करून सांगता आला. रिलेव्हंट म्हणजे काय, काहीतरी संबंध आहे, मग त्याच्या विरुद्ध जायचं. इरिलेव्हंट म्हणजे काय, फॅक्ट इरिलेव्हंट असते, निग्लिजिबल, ती फक्त कनेक्टेड नसते म्हणून ती डिसिजिव्ह नसते म्हणून तिला इरिलेव्हंट म्हणायचं. आता फॅक्ट इन इश्यू, मागे एकदा मी इथं उदाहरण दिलेलं आहे. फॅक्ट इन इश्यू, फॅक्ट इन इश्यूचं उदाहरण कोण सांगेल का. मी सांगितलं कोणाला आठवतंय का बघू. हां, कारण अवघड प्रश्न विचारतो मी. फॅक्ट इन इश्यूचं उदाहरण सांगा. बरं, आता आणखीन सिम्प्लिफाय करतो. तुमच्याकडे एक निकाल केलेला दावा दिला आणि एक निकाल केलेली क्रिमिनलची केस दिली. आता हे निकाल झाला आहे, दोन्ही साहेबांनी 2 केसमध्ये निकाल दिला आहे. मी म्हणलं ह्या केसमधला फॅक्ट इन इश्यूचा महत्त्वाचे कागदपत्र कोणते आहेत ती दाखवा. तर काय दाखवाल तुम्ही. फॅक्ट इन इश्यूचं फॅक्ट तर प्लिडिंगमध्ये पण आहेत, डॉक्युमेंटमध्ये पण आहेत. मोठे पाटलांच्या ध्यानात आहे का बघू. तिथे घेतला होता कार्यक्रम, विसरला तुम्ही. बरं, मोठे पाटील विसरापूरला गेले, पण त्यांनी चांगलं काम करतात बरं का. त्यांच्यासारखी सुंदर डायरी मी देशातही कुठं नाही पाहिली. त्यांनी जी सुंदर डायरीचा फॉर्म्युला दिला आहे, तुम्ही फॉलो करा. इतका सुंदर फॉर्म्युला त्यांनी केला आहे. त्यांच्या डायरीच्या प्रत्येक तळाला ताजा केस लॉ असतो. फ्रेश लॉ इज केस लॉ, ध्यानात ठेवायचं. तर हां, आपल्या प्रश्नाकडे होतो आपण. बरं, ज्यांना माहीत आहे त्यांनी सांगा, आणि नसलं सांगत तर मग आम्ही
वाणी साहेब सोडून बाकीच्या जजेसला पहिल्यांदा प्रीतम पाटील माझ्याबरोबर होते, त्यांना नंतर मग वाणी साहेबांना. सांगा फॅक्ट इन इश्यूचं तुमच्या पुढं काय उदाहरण असेल प्रीतम पाटील साहेब? बरं ठीक आहे, बसून सांगा काय, नाही तर मग वाणी साहेब सांगतील. वाणी साहेब बघा 100% सांगतील, नाहीतर नाही म्हणतील नाही मला आहे का माहिती तुम्हाला फॅक्ट इन इश्यू काय दाखवणार वाणी साहेब? बसून सांगा, बसून बसून आरामात. Sir, if there is a case of murder, so in that case, the fact issue would be whether A has committed the murder of B, or if it is a suit regarding specific purpose. So there will be fact issue regarding as to the what facts are required to be proved before the court for seeking the relief. So those would be the fact issue and- that the whether agreement is executed or not, whether there is a readiness and willingness or not. So this fact बंद करू. whether the suit is within limitation or not. Those these will be the fact issue. तर फॅक्ट इन इश्यूचं चांगलं ताजन आयुष्यात कधीही विसरणार नाही असं झणझणीत दणदणीत सहज डोळ्याला दिसणारं उदाहरण दोन्ही केसमध्ये मी तुम्हाला सांगतो. क्रिमिनलमध्ये चार्ज आणि सिव्हिलमध्ये इश्यू, दॅट इज फॅक्ट इन इश्यू ऑफ दॅट लिटिगेशन. संपलं का? आज हे कशामुळे झालं माहिती आहे का? मला एकानं सांगितलं की तुम्हाला एका अशा अशा ठिकाणी नेणार आहेत आणि तुम्ही फार शाने म्हणून तुमची जिरवणार आहेत. हां, माझी जिरवणार आहेत? बरं झालं म्हणलं, मी पण तयार आहे म्हणलं. मी आणि आमचा अभिषेक म्हणून पुतण्या आम्ही दोघांनी आला म्हणलं आपली जिरवणारा कोणतरी मिळालं तर आपण तयारीला लागूयाच म्हणून. आता ते पोरगं त्यावेळेस LLBच्या फर्स्ट इयरला होतं. आता मला तर विद्यार्थी पाहिजे होता कोणतरी आणि नेमका मिळालेला होता, त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि म्हटलं आपण डायरेक्ट लिटिगेशनवर जाऊ. आपला विषय काय आजचा? टॅकलिंग द लिटिगेशन आहे, म्हणून तुम्हाला मी त्या विषयावर नेतोय. मग मी म्हटलं हा प्रश्न विचारून बघूया आपण. आणि आम्ही मगाशी म्हटलं ना तुम्हाला जिरवाय गेल्यावर कधी कधी जिरवून घ्यावी लागते, तसा प्रकार झाला. त्यांची आम्ही जिरवली, पण म्हणलो नाही आम्ही जिरवली, पण तिथं हे प्रश्न काढले आम्ही. फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय? ज्या बाबत कोर्टाला डिसिजन करायचं आहे त्याला म्हणायचं फॅक्ट इन इश्यू. डिस्प्युटेड फॅक्ट अनेक असतात बघा. 302 आहे, 302 आहे IPCतला जुना, आता नवा बदलला असेल. तर त्याचे जे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आहेत मर्डरच्या डिफिनिशनमधले ते चार्जमध्ये येतात, हे का ना? इंटेन्शनली, नोईंगली, अमुक तमुक, असॉल्टेड बाय सो अँड सो वेपन. ही झाली फॅक्ट इन इश्यू. वेदर ऑर नॉट असं येतं ना, वेदर वाज इट. मी तर वेदरनं कधी करतच नाही. आमच्या गुरुजींनी सांगितलं आम्हाला की वेदरनं करायचं नाही, इश्यू आणि चार्ज वेदरनं करायचं नाही. मग ते आम्ही कारण पास्ट होतं, मग वाज इट असं करत करत आम्ही गेलो. तर फॅक्ट इन इश्यू एकदा आपल्या फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय? ज्याच्या भोवती पूर्ण ट्रायल क्रिमिनल असेल तर, किंवा ज्याच्या भोवती पूर्ण सिव्हिल लिटिगेशन जर असेल तर ते चालतं, त्याला म्हणायचं फॅक्ट इन इश्यू. आता तर पूर्ण लक्षात आलं, एकदम सिम्प्लिफाय केलं. आता मी परत जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे की फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय? केंद्रबिंदू संपला, सेंट्रल पॉईंट ऑफ द ट्रायल, त्याच्या भोवती. म्हणून वकिलीत आपल्याला काय करायचे? वकील झालो, जज झालो की हे एक फाईल आली आपल्या ह्या केसमध्ये. आता ह्याच्यामध्ये व्हॉट इज डिस्प्युटेड फॅक्ट, व्हॉट इज ॲडमिटेड फॅक्ट, व्हॉट इज अनडिस्प्युटेड फॅक्ट, ते आपण सगळ्या बघतो. पण आपल्याला काय बघायचं असतं की त्याला फॅक्ट इन इश्यू कोणते आहेत. आता ह्या फॅक्ट इन इश्यू ज्या आहेत त्याचं पुढं काय करायचं समजलं तुम्हाला? तर त्याला बघायचं की कोणतं कलम लावलं आहे किंवा कोणत्या कायद्याच्या इसेन्शियल इन्ग्रेडियंटमध्ये त्या सिव्हिलच्या जर असतील तर त्या बसतात. जसं की स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा आहे तर त्याच्यामध्ये मग काय येणार? वेदर प्लेंटिफ प्रूव्ह ऑर वाज देअर ॲग्रीमेंट टू सेल बिटवीन दी प्लेंटिफ अँड डिपेंडंट, एक्झिक्युशन ऑफ ॲग्रीमेंट टू सेल असाल. मग काय होईल की ॲग्रीमेंट टू सेलमध्ये की कॉन्ट्रॅक्टमधले काय इसेन्शियल इन्ग्रेडियंट येतील, स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधले काय इसेन्शियल इन्ग्रेडियंट येतील, त्याची कलमं तिथं लिहून टाकायची आपली. आणखी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन आधी सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी कॉन्फिडन्स वाढेल की बऱ्याच जणांनी म्हटले तुम्ही सांगितलं सगळं ठीक आहे, पण आता करायचं काय? म्हणलं करायचं काय ते सांगितलेलं होतं, पण आता तुम्ही परत विचारलं तर आणखी सिम्प्लिफाय करून सांगतो. ॲक्शन मोडला जायचं कसं? कायदा समजून घेण्याचा सगळ्यात चांगला गुरु कुठला असेल ना, तर माझ्यासारखा सुद्धा माणूस चांगला गुरु नाही. सगळ्यात चांगला गुरु कोण असेल ते म्हणजे एक डिसाइडेड झालेली केस, याच्यामध्ये रोजनामा न वाचता येण्यासारखा लिहिलेला असतो, तो वाचण्याची शक्ती तुमच्याकडे असावी.
वकील म्हणजे आता अलीकडचे रोजनामे बरे तरी आहेत, वाचता येतात. वकील म्हणजे घाणेरड्यातलं घाणेरडं अक्षर त्याला वाचता आलं पाहिजे. साहेबांनी केलेला अपमान सहन करता आला पाहिजे. वकील विरोधाचा वकील डापारतो, उलटा बोलतो, त्याला उलटं बोलता तरी आलं पाहिजे, ना तर सहनशक्ती तरी पाहिजे, नाहीतर मग काय उपयोग नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या वकिलांच्या गेमा कळाल्या पाहिजेत. नुसताच साहेबांची सायकोलॉजीचा अभ्यास झालाय माझा. माने साहेबांना काय लागतं मला माहित आहे, एवढा उपयोग नाही. विरुद्ध वकिलाला काय लागतं ते पण माहित पाहिजे. विरुद्ध वकिलाचा वीक पॉईंट माहित पाहिजे. एकदा आमच्या ज्युनियरला मी म्हणलं तू जा, अशाच एक सिनियर वकील आहेत क्रॉस. सर मी जायचं, मी क्रॉस घ्यायची. म्हणलं हो तू घ्यायची. मग सर ते केवढे आहेत. अरे अफजल खानाला म्हटलं शिवाजी महाराजांनी असं म्हणले असते तो केवढा आहे. तर म्हणलं त्याचा म्हणलं झालाच नसता पुढचा प्रोग्राम. म्हणलं तर म्हणलं तुला पण म्हणलं तसं काय करायचं नाही, काळजी करू नको म्हणलं, पण तुला फक्त एकच करायचं की त्यांना हरवायचं. पण म्हणलं सर तुम्ही त्यांना घाबरताय का काय, मलाच विचारायला लागला. मी त्याला म्हणलं घाबरायचं नाही, तुला मी धाडशी बनवतोय की तू आता अफजल खानासारखा माणूस आडवा करू शकतोस म्हणलं. मग त्याला पटवून दिलं की तुला एवढेच 4 प्रश्न विचारायचे. तर तो म्हणला पण एवढे 4 प्रश्न विचारल्या. अरे म्हणलं ही लिमिटेड चीप एक्झामिनेशन तू घेतली का नाही, की ते वकील असे आहेत की ते पण लिमिटेडच क्रॉस घेतात म्हणलं, आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं रेकॉर्डवर आणायचं म्हणलं. आणि ते वकील फार डीपमध्ये जात नाहीत म्हणलं, ते आकारानं मोठे आहेत म्हणलं, काळजी करू नको म्हणलं. त्याला सांगितल्याप्रमाणे त्यानं त्याची चीप रेकॉर्ड केली. 10 प्रश्न विचारले असतील की तो विषय संपला. आम्हाला त्यांची क्रॉस एक्झामिनेशन लिमिटेड करायची होती, नको तितक्या डीपमध्ये जाऊन आमचे जे काय डाव होते किंवा गेम होती ती पुढे येऊन द्यायची नव्हती. तर ह्या सायकोलॉजीचा पण आपला स्टडी पाहिजे. तर आपण होतो की फाईलचा अभ्यास करायचा. सगळ्यात चांगला गुरु कोण असेल ना, प्रामाणिक गुरु कोण असेल ना, तर ते आपली फाईल असते. कारण तिथं ना फॅक्ट इन इश्यूचं सगळं युद्ध झालेलं असतं. आणि विशेषतः समजा काळेसाहेबांनी जर केस चालवलेली असेल, काळे वकिलांनी, तर त्या सेशनची पूर्ण फाईल बारकाईनं वाचली पाहिजे. कारण त्यांचा कसा क्रिमिनलचा हातखंडा काम आहे तुम्हाला माहीत आहे. तर आपल्याला काय करायचं तर फाईलवर मास्टरी मिळवायची. म्हणून मग कसं वाचायचं फाईल तेवढं मी तुम्हाला सांगतो. एक वही घालायची, आपण ध्यानात ठेवायचं वी आर परमनंट स्टुडंट ऑफ लॉ. मी सुद्धा तुम्हाला सांगतो सी.के. ठक्कर साहेबांनी 6 वालोचा CPC लिहिला. ते ज्यावेळेस आमच्या पुढे लेक्चर द्यायला आले होते, मला वाटतं 11-12 साल होतं, त्यांनी इंट्रोडक्शन कशी केली, आय एम परमनंट स्टुडंट ऑफ लॉ, जस्टिस रिटायर्ड सी.के. ठक्कर. परमनंट स्टुडंट ऑफ लॉ आहे आपण, एवढं फक्त ध्यानात ठेवायचं. आणि स्वतःला युद्धाच्या आधी हारायचं नाही, स्वतःला सारखं कमी समजायचं नाही. आता कसं माझं होईल. काही जण काय करतात, मगाशी मी म्हटलं का नाही, एखादे सिनियर वकील दिसले का नाही, त्यांना बघून किंवा त्यांचा अपीअरन्स बघून वगैरे त्यांना आधीच घाबरून हारून जातात. अजिबात घाबरायचं नाही. तसंच काय वेळेस काय होतं, काय कोर्ट फार कडक असतात. वाणीसाहेब कडक नाहीत मला माहीत आहे, काय कोर्ट फार कडक असतात. इतके कडक असतात की त्या कोर्टांच्यामुळे बऱ्याच जणांची झोप निघून जाते. आता काय करायचं, पण ते कोर्ट आहे ना, ते सगळ्यात तुम्हाला जास्त ज्ञान प्राप्त करून देतं, हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्हाला एक उदाहरण देतो. सातारला CJM होते गोखले साहेब, आणि गोखले साहेब सारखे दंड करायचे. आणि आपण म्हटलं का सर ते 2,000 रुपये दंड झाला, 4,000 रुपये. आपण अहो सर तो गरीब आहे, 6,000 रुपये. अहो सर तो पैसे भरू शकणार 10,000 रुपये. आपण आकडा परत कमीच नाही. आपण मला वाटायचं गमतीनं म्हणतात वाटतं. मग आम्ही सगळेजण प्रोटेस्ट करायला लागलो. सगळ्यात सोपं काम बंद वगैरे करायचं वगैरे, ह्याच्यासाठी घेतलं की आम्ही लीड घेतल्यानंतर हळूहळू सिनियर मंडळीला पण प्रसाद मिळायला लागल्यावर ते पण म्हणले नाही बरोबर आहे, घेतलंच पाहिजे. आणि मिटिंग घेतली, ठरली. मिटिंगच्या दिवशी सकाळी मला एकूण 4 पक्षकारांनी टोटल 20,000 रुपये एकदम फी दिली. आम्ही हादरलोच. म्हणलं हे कसा काय चमत्कार झाला, इथं वाडगमायचा प्रकार करायची वेळ येते बऱ्याचदा, आणि फी कशी काय दिली यांनी. मी विचार करायला लागलो. म्हणलं 11 वाजेपर्यंत तर माझ्या मनाची तयारी झाली. असं जर सारखं व्हायचं असेल तर गोखले साहेब इथं पाहिजेत. म्हणून मग मी सांगायला लागलो सगळ्यांना, म्हणले काय वाटतंय का, रोज उठून गोखले साहेबांच्या नावाने खडे पडून मिटिंग लावायला लागली. मिटिंगच्या दिवशी नाही म्हणतो काहीतरी प्रकार झालाय. मग प्रकारच झालाय, पण काय झालाय तो सांगतो. मग मिटिंगमध्ये सांगितलं. म्हणजे गोखले साहेबांच्यामुळे आपल्याला आता काय मिळायला लागले, भरपूर काम,
म्हणजे फी मिळायला लागली आणि कामामधली एकाग्रता वाढली ना म्हणलं. आता एक उदाहरण सांगतो. जवळजवळ माझ्या आजारी पडायची वेळ आली होती. त्या मित्राला म्हणतोय, बाबा मी क्रिमिनलचा प्रॅक्टिशनर नाही, तू माझा वर्गमित्र आहेस, तुझी माझ्यावर श्रद्धा आहे, पण माझ्या श्रद्धेचा परिणाम तुला शिक्षा होईल, तुझी केस गंभीर आहे. आणि त्या बायकोनं पत्र लिहिलं होतं की तुम्ही इतकं मला छळलंय, अमकं केलंय, तमकं केलंय. ती बायको मिटवून पण घेणं झाली. आता कशी केस चालवावी? बऱ्याच वकिलांना मी दाखवली तर ते म्हणले चालवून घ्या पण शिक्षा होईल म्हणले. आता काय पर्याय नाही. आता दिसतच होतं उघड उघड. त्यात गोखले साहेब होते म्हटल्यावर ती शिक्षा होणारच. आता मला तर इतकं खूप प्रयत्न केला, लांबवायचा, हे केला, अभ्यास केला, सगळं केलं, काय कळणच झाले. तर तो पक्षकार आमचा काय म्हणला, एवढे वकील पुण्याला जाऊन चांगली पुस्तकं आणतात, हे करतात, आपण दोघं पुण्याला जाऊ, चांगली पुस्तकं आणू. मी त्याला म्हटलं आपण पुण्याचे वकील देऊ. नाही, वकील बदलायचा नाही. मग त्याच्या समजुती खातर पुस्तकं आणायला गेलो आणि पुस्तकांचं एक वजन त्यानं, आता मला दुसरी पण पुस्तकं त्याच्या केसला लागून होती, मी ती पण घेतली. म्हटलं त्याला बरं वाटलं, चला म्हटलं आता काय करायचं. तो मला ही घ्या ती घ्या म्हणलं, त्याच्यापेक्षा ही घेऊ. तुम्ही एवढीच का घेता? मग आणखीन असं वजभर त्यानं घेतलं. आणि एक डावरी डेथचं एक छोटंसं पुस्तक, एका महिलेचं ती विदारक रूप त्याच्यावर होतं, ते पुस्तक मी घेतलं आणि म्हणला हे तरी घ्या वाचायला अमुक तमुक म्हणून. तर माझ्या आपल्या हातात मेजर ॲक्ट मी ठेवायचं आणि आपल्या इंडेक्सवर प्रवासात थोडं वाचायचं, डोळे जमले की झोपायचं, असं चाललं होतं. तर ते डावरी डेथचं पुस्तक ते मला सारखाच फोर्स करून वाचायला लावला. आता ह्याच्यात आलो आम्ही अक्षरशः, म्हणजे कात्रच्या घाटातून उतरायला लागलो. आणि मला म्हणला तुम्हाला झोप आली का? म्हणलं झोपून घ्या, परत वाचा वाटल्यास, पण झोपा म्हणलं. आयला म्हणलं हे का आता डोक्यावर बसून वकिली करायला लागला. आता करायचं तरी काय? कोणाला दुखणं सांगतंय ना, आणि ह्याला शिक्षा झाली तर कसं होईल? आपलं प्रामाणिक मन म्हणत. शेवटी मी म्हणलं जाऊ दे, आता होणार असली शिक्षा तर होईल. पण तिचा भाऊ वकील होता आणि त्यालाही समजून सांगून ते काय तडजोड करायला तयारच नव्हतं. त्यांना एकच बघा, ते म्हणायचे सगळे आत गेलेले आम्हाला शिक्षा भोगलेले बघायचे तसे. आम्ही म्हणलं आपण ते सरकारी नोकरीत होतं, बाकी काय नव्हतं. नवरा जो होता तो सरकारी नोकरीत होता. आता याला उत्तर कसं काढायचं, काय करायचं? घाटातनं खाली उतरल्यावर जरा गाडी हल्ली की माझी झोप गेली की त्याला पटकन पुस्तक माझ्या आता म्हटलं हे पुढचे 2-2.5 तास कसे जातात कुणाला. मग मला सुचलं, म्हटलं चला बघू तरी. तेव्हा मी 498A सेक्शन वाचायला घेतलं. ते पूर्ण ते 3-4 वेळा त्याला वाचला आणि माझ्या लक्षात आलं की हे 2-3च पायावर उभं आहे, ह्याला काय जास्त पाय नाहीत, उगाच ह्याला घाबरायची काय कारण नाही. आणि त्या पत्रात काय लिहिलेलं होतं ते मला आठवलं आणि ह्याच्यात मी बघितलं. अरे म्हटलं क्रुएल्टी ड्रायव्हिंग टू कमिट सुसाईड आहे का? तर तिनं पत्रात तसं काय लिहिलंय का? तर तसं काय लिहिलं नाही. मला छळतात, मला वाकडे बोलतात, ह्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केलेली, माझ्याकडनं भरपूर काम करून घेतात. हे क्रुएल्टीत बसतच नाही ना. क्रुएल्टी ड्रायव्हिंग टू कमिट सुसाईड डिमांड तर काय नव्हतीच. क्रुएल्टी ड्रायव्हिंग टू कमिट सुसाईड नव्हती. मित्राला म्हणलं तुझा फार फार आभार आहे म्हटलं, ही जी जबरदस्तीनं फोर्सिबली मला वकिली करायला हवी. त्याच्यात उत्तर मनातल्या मनातच म्हटलं. पण म्हटलं चमत्कार नाही दिसला तर ह्याला आपण आधीच खुश करायचो आणि पुन्हा म्हणायचं वा थापा पण मारायला लागला का म्हणून. मग आलो ते गोखले साहेबांच्या पुढे क्रॉस घेतली, 2-4 प्रश्न विचारले. म्हणलं ताई तुला म्हणलं त्यांनी त्रास दिला, पण तुला काही आत्महत्या करायची वाटली नाही? मला काय आत्महत्या करायला होत्यात, मीच त्यांना करायला हवी. वकिलाची बहीण होती हो बिचारी, खणखणीतच नाणं होतं. साहेब पण हसले, सगळं झालं, ते रेकॉर्ड आलं. मला म्हणले देशमुख साहेब ही तुमची 3री वेळ आहे, तुम्ही एकदम लिमिटेड क्रॉस एक्झामिनेशन घेता म्हणले, डेंजरस आहे. तसा आमचा पक्षकार काय पण तरी विचारा की म्हणला. मी त्याला हळूच म्हणलं तू वकील बदल, तुला सांगतोय ना म्हणलं. मला काय विश्वास नव्हता की आपण ती केस जिंकू म्हणून. आणि झाली केस, चालली आणि निर्दोष मुक्तता झाली. आणि मग लक्षात आलं की आपण घाबरलो होतो कशाला, तर आपण त्या बेसिकला गेलोच नाही. त्यामुळे पहिल्यांदा बेसिकला जायला शिकायचं. आणि त्या केसमधनं निर्दोष मुक्तता झाल्यावर मग काय बोलायचे, पेढे फी वगैरे सगळ्या, आधी तर फी घेतलेलीच नव्हती. म्हटलं घ्यावी आणि पुन्हा आपला मित्र म्हणलं. आणि थोडंसं माझी एक वृत्ती होती, जर आपल्याला काय मिळणार नाही, यश मिळणार नाही, तर कशाला आपण खर्चात पाडायचं. मी त्याला म्हणायचं घेऊन तुझे कागद घेऊन जा, वाटल्यास तू दुसरीकडनं चालला गे, पण तुझ्या काही यश नाही, नको करायला, असं म्हणायचं. तर आता तुमच्या लक्षात आलं की बेसिकला कसं जायचं, क्रिमिनल असेल सिव्हिल असेल तर. बेसिकला काय जायचं, फॅक्ट डिसिजिव्ह आहेत. मग जर तिनं त्या पत्रात लिहिलं असतं की मला, आणि वडील पोस्टमन, भाऊ वकील,
म्हटल्यावर पत्र लिहिणं तर किती सोपी गोष्ट होती त्यांच्यासाठी. आणि ती पत्र एक्झिबिट झाली होती आणि गोखले साहेब पण वरचेवर मला सारखे म्हणजे अलर्ट करत होते की बघा देशमुख साहेब पत्र आहेत आणि तुमचा पक्षकार तडजोड करत नाही. म्हणलं साहेब आपण करावा प्रयत्न, ऐकत नाही ती मुलगी. म्हणलं तुम्ही बघा सांगा. त्यांनी प्रयत्न केला. म्हणली मी तडजोड करणार नाही म्हणली. आणि पत्रांच्यामुळे त्यांची ताकद चांगली वाढलेली होती. मग ती सांगण्याच येतो असा की बेसिकला जायचं. तर ही फाईल हातात घेतली, समजा आपण आता क्रिमिनलची फाईल घेतली तर चार्जला कुठले सेक्शन लागत आहेत, त्याच्यानंतर डिफेन्ससाठी कोणते सेक्शन आहेत. आता पहिला प्रश्न येतो क्रिमिनल ट्रायलचे सगळ्यात जास्त डिफेन्स कोणत्या कायद्यात आहेत आणि सिव्हिलचे कोणत्या कायद्यात आहेत सगळ्यात जास्त डिफेन्स. कारण लिटिगेशन टॅकलिंग करायचे ना, तर तुम्हाला डिफेन्स माहीत पाहिजेत. कारण जर तुम्ही दावा ड्राफ्ट करत असाल तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की विरुद्ध पार्टी काय बचाव घेणार आहे. मी काही कॉम्प्लिकेटेड लिटिगेशनमध्ये असा स्टँड घ्यायचो की दावा पण आपणच तयार करायचा आणि रिटर्न स्टेटमेंट पण आपणच तयार करायचं. त्या दाव्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम काय बचाव येईल. तर मग तुम्हाला डिफेन्स माहीत पाहिजेत, राईट्स माहीत पाहिजेत, लायबिलिटीज माहीत पाहिजेत. म्हणून सारखं ज्युरिस्प्रुडन्स वरचेवर वाचायचं. आपण एखादा प्रयोग पण करू, एखाद्या लिटिगेशनचं ॲनालिसिस किंवा आपण पोस्टमॉर्टम कसं करायचं त्याचं आता मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं. तर मग सगळ्यात जास्त सिव्हिलचे डिफेन्स कुठल्या कायद्यात आहेत, कोणाच्या ध्यानात आहेत का, कोणावर बघण्यात आले का. सिव्हिलचे क्रिमिनलचे कुठल्या कायद्यात आहेत, क्रिमिनलचे IPC मध्ये आहेत आणि सिव्हिलचे सगळ्यात जास्त डिफेन्स IPC मध्ये आहेत. जनरल एक्सेप्शन. खूप छान उत्तर दिलं त्यांनी. सिव्हिलचे कुठे आहेत बरं. फादर ऑफ ऑल सिव्हिल लॉज कोणता लॉ आहे, कोण फादर ऑफ ऑल सिव्हिल लॉज टॉर्ट आहे. टॉर्टमध्ये सगळ्यात जास्त डिफेन्स आहेत. जसे IPC मध्ये डिफेन्सेस आहेत तसेच वळीनं तिथं पण एक्सेप्शन दिलेलं आहे. पण आपण काय करतो, ते परीक्षेचा होता म्हणतो. अरे तो बाप आहे परीक्षे. आणि आमच्या रोज 4 तरी मिटिंग व्हायच्या. दादा एका चांगल्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या जजसारखे बुद्धिमान पद्धतीनं केसेसचा त्यांच्यापुढे ज्या फायदे असायचा त्याचा निपटारा करायचे. या गोष्टीचा मी विटनेस आहे. दादा दोन्ही बाजूचं ऐकून घ्यायचे. फाडकन ज्याचं चुकतंय त्याला फाडकन बोलायचे, तुझं चुकतंय. त्याच्यावर जास्त बोलला दादाने जर डोळे वाटारले ना तर पुढचा ऑर्डर झालेलीच असले त्यानं समजून ते उठूनच निघून जायचं. तर मग त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणलं उद्धव ठाकरेंना आणि दादांना म्हणलं आम्हाला वाटत होतं आम्हीच न्याय देतो पण तुम्ही पण चांगला प्रशासकीय न्याय देताय, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिस देताय. तर त्यांना इतकं बरं वाटलं. तर हा सेक्रेटरी उठला आणि ते जाऊन मुख्यमंत्र्यांच्या एका दुसऱ्या खरगे म्हणून सेक्रेटरीला जाऊन सांगितलं. अजून आहेत खरगे बघा, त्यांना सांगितलं. खरगेने मला विचारलं म्हणजे तुम्ही कुठं आहे म्हणले काय म्हणजे तुम्ही काहीतरी फॉर्म्युला नवीन सांगितलं. म्हणलं हो आहे नवीन नाही म्हणलं आहे म्हणलं पण तुम्ही आम्हाला बोला ना इतके दिवस झाले 2 महिने तुम्ही आलाय. म्हणलं फॉर्म्युलाच आत्ता सापडला तर बोलायचं मला तरी कुठं माहित होता म्हणलं फॉर्म्युला. मग गेलो तिथं. खरगेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी DM दादांना सांगितलं. दादा म्हणले या लवकर. मग मिटिंगमध्ये मला सगळ्या सचिवांना मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये मला हे फॉर्म्युले सांगायला. तर हा फॉर्म्युला तुम्हाला सुद्धा वापरायचा आहे, तुमच्या लाईफमध्ये पण वापरू शकता, तुमच्या टॅकलिंग सिव्हिल टॅकलिंग क्रिमिनल टॅकलिंगमध्ये पण वापरू शकता. तर मुख्यत्वे आपल्याला राईट्स कुठले आहेत आणि राईट्स कोणत्या कायद्याने येतात हे माहीत पाहिजे. राईट येण्याची प्रक्रिया काय आहे आणि राईट एक्स्टिंग्विश होण्याची किंवा जाण्याची काय प्रक्रिया आहे. आता आपण मला उदाहरण द्या की राईट येतात कुठनं, कसे कसे येतात. चला बोलूया, बराबर बोला. राईट कुठनं येतात, सगळ्यात टॉपचं सोर्स कुठला आहे राईटचं, हां राज्यघटनेने. आणखीन दुसरं कुठं आहेत राईट, प्रत्येक कायद्यामध्ये राईट आहेत. काम नाही घरी सांडून बरे म्हणून कायदे नाहीत केलेले, कायदे हे राईटसाठीच केलेले आहेत मुख्यत्वे. आणि लायबिलिटी पण त्यातच आहेत. आणि मग आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ज्याच्यावर अजून कोणी फारसं लिहिलेलं नाही आणि माझं जवळजवळ आता एक डायरी पूर्ण होत आलेली आहे. डायरी देतात एकदम 2-4 डायरी पाठवून देतात मोठे पाटील मला. त्यांना माहिती आहे आपल्या डायरी कामाच्या ठरणार आहेत. त्याच्यात सोन्यासारखे अक्षरं मी लिहिले आहेत, तुम्हाला दाखवतो कधीतरी. मिस्चिफ कोणता शब्द मी वापरला, मिस्चिफ. त्याला आणखीन एक जोड आहे लिगल मिस्चिफ. आणि राईटला पण आणखीन एक जोड आहे लिगल राईट. आणि लायबिलिटीला पण आणखीन एक जोड आहे लिगल लायबिलिटी. आता लायबिलिटी काय, माझ्या बायकोनं मंगळसूत्र घातलं पाहिजे पण नाही घातलं तर त्याला मिस्चिफ म्हणलेलं नाही कायद्यामध्ये.
आता 2 प्रिन्सिपल एक महत्त्वाची सांगतो जी मिस डिटेक्ट केली. मलाच अशा लेक्चर देण्याचा फायदा होतो, त्याचा काय अभ्यास करण्याचा फायदा होतो. पहाटे 3ला मी उठलेला असतो, आजही उठलेलो आहे. तुम्हाला दमल्यासारखा ते जे अगदी गुलाबाच्या फुलासारखा ताजा नक्कीच दिसणार नाही. मी आता 58चा झालो, पण मी थकल्याला तर नक्कीच तुम्हाला दिसणार नाही. तर पहाटेचं हे मला सुचत असतं, ते मी नोट करत असतो. तर सिव्हिल ट्रायलचं प्रिन्सिपल काय आणि क्रिमिनल ट्रायलचं प्रिन्सिपल काय, काय सांगाल का तुम्ही? यांना नाही जमणार. नाही, ते तुम्ही हेच सांगितलं, स्टँडर्ड ऑफ प्रूफ सांगितलं. ट्रायलचं प्रिन्सिपल असं मी म्हणलो. कोणाला सांगता येईल का? हे तर सांगून गेलेलं आहे मी. वाणी साहेब सांगा, सिव्हिल ट्रायलचं प्रिन्सिपल काय आणि क्रिमिनल ट्रायलचं प्रिन्सिपल काय? नाही माहिती. चला ठीक. काय कमी समजू नका, प्रामाणिकपणा असला का नाही ते मिळतं आपल्याला. किती? हां, ते स्टँडर्ड ऑफ प्रूफ झालं. तर सिव्हिल ट्रायलचं प्रिन्सिपल आहे फर्स्ट प्लीड अँड देन प्रूफ. आणि एक्सेप्ट द एक्सेप्शन काय आहे त्याला? मोपिसुल लायर. खेड्यातला वकील होता, राहिला असेल त्याचा राईट कुठं घालवता, त्याला न्याय कुठं घालवता, आहे ना? मोपिसुल लायरचं प्लिडिंग आहे, राहिला असेल काय प्लिडिंगमध्ये, म्हणून काय राईट घालवायचं का? आहे ना? सुप्रीम कोर्टची जजमेंट आहेत, मी सुद्धा दिले ती जजमेंट, आत्ता दिले मागच्या महिन्यात. फार्मर्स आर विकर सेक्शन ऑफ द सोसायटी एक्सेप्ट द एक्सेप्शन. आणि तिथं त्यांना मोपिसुल लायर मिळालं, त्यांना काय पुरावा देत आहेत, देणं शक्य होत नाही, म्हणून त्यांचा राईट घालवायचा का, असं मी ते जजमेंटमध्ये दिलं आहे. तर ते माझं जे ट्रूथवरचं जजमेंट होतं ना, ते खूप गाजलं. ज्या दिवशी अपलोड झालं त्या दिवशी ते SSC ऑनलाईनला आलं, त्याच्यावर आर्टिकल आली, हे झालं, भरपूर काय काय झालं. त्याचा मला त्रासही नंतर झाला. त्रास झाला म्हणजे त्याची दुखणी वेगळीच असतात लोकांची, त्यातला त्रास झाला, बाकी काही नव्हता त्रास. त्याचा त्रास होता. हे झालं सिव्हिलचं प्रिन्सिपल, फर्स्ट प्लीड अँड देन प्रूफ. आता क्रिमिनल ट्रायलचं प्रिन्सिपल काय असेल? ह्याच सारखं आहे, ह्याच फाउंडेशनचं आहे. हां, नाही, उलटं नाही ते, उलटं नाही. क्रिमिनल ट्रायलचं प्रिन्सिपल असं आहे, देअर मस्ट बी डिफाईन्ड क्राईम अँड प्रिस्क्राईब्ड पनिशमेंट. त्याशिवाय तुम्हाला आरोपीला शिक्षा देता येत नाही. याला फाउंडेशन आहे का नाही कुठं? CPC मध्ये आहे, सिव्हिलच्या. आत्ता तुम्हाला मी सांगितलं त्या प्रिन्सिपलला. आणि मग क्रिमिनल ट्रायलमध्ये डिफाईन्ड क्राईम आणि प्रिस्क्राईब पनिशमेंट, ह्याला कुठं फाउंडेशन आहे सांगा बरं? कॉन्स्टिट्यूशनमध्ये LLM कुणी केलंय आहे का इथं? त्यांना सांगता आलं पाहिजे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्याला सांगता येईल, कारण त्यांचं रोज उठून ते काम करायचं असतं त्यांना. ते प्रिन्सिपल असं आहे, डिफाईन्ड क्राईम आणि प्रिस्क्राईब्ड पनिशमेंट हे प्रिन्सिपल आहे सेक्शन 20 मध्ये. कायदा आधीच तयार असला पाहिजे, तरच त्याप्रमाणे शिक्षा. निर्भयाच्या केसमध्ये काय झालं होतं, रेपच्या डिफिनिशन मध्ये न बसणाऱ्या पद्धतींचा इन्सिडेंट झालेला होता. मग रेपच्या डिफिनिशन वाढवली, त्याचा स्कोप वाढवला, इन्स्ट्रुमेंटनं केलेला पण रेप होईल म्हणले, मग त्याला पनिशमेंट द्या. त्यावेळेस मला हे प्रिन्सिपल सुचलं की अनलेस देअर इज डिफाईन्ड क्राईम अँड प्रिस्क्राईब पनिशमेंट, यू कॅनॉट पनिश, यू कॅनॉट डिसाईड द ट्रायल. हे क्रिमिनल ट्रायलचं प्रिन्सिपल आहे, ध्यानात ठेवायचं. एसेन्शियल इन्ग्रेडियंट हे लागतातच. आणि पनिशमेंट प्रिस्क्राईब नसली केली तर मग मी देतो माझ्या मनाची, असं नाही करतायत. पनिशमेंट प्रिस्क्राईब केली तेवढीच द्यायची किंवा त्याच्यापेक्षा कमी द्यायची, वाढवायची नाही. प्रिस्क्राईब्ड, डिफाईन्ड, स्कोप जास्त नाही. ह्या बेसिक गोष्टी होत्या टॅकलिंग करताना. राईट्स लायबिलिटीवर जायचं, क्रिमिनल लायबिलिटी इस्टॅब्लिश करताना स्टँडर्ड ऑफ प्रूफ जास्त आहे. त्याचं कारण काय? फॉल्स इम्प्लिकेशन आपल्याकडे जास्त आहे, आपल्याकडे मोरॅलिटी भयंकर आहे. आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन तयार केली त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्याचा प्रभाव होता, कारण पोलीस त्यावेळेस भरपूर अत्याचार करत होते आणि ते ब्रिटिशांचं डोकं आणि धड इंडियन लोकांचं असं होतं. म्हणून आपल्याकडं पोलिसांच्या अत्याचाराला धरून कायदे होते. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आरोपीला झुकतं माप दिलं गेलं, विक्टीमला नाही दिलं गेलं. आत्ता थोडंसं विचाराधीन आहे अजून, पण तसं बऱ्यापैकी हे केलं ना. त्याला पण कारण आहे, पूर्णपणे विक्टीमचा लाड करता येत नाही, नाहीतर सुरुवात होईल खोट्या गुंतवणुकीचा, खोट्या केसमध्ये गुंतवण्याचा. त्यामुळे विक्टीमला पण पूर्णपणे लाडावून ठेवता येत नाही. त्यामुळे प्रिस्क्राईब पनिशमेंट ही त्याच्यावर देता येत नाही, त्याच्यासाठी डिफाईन्ड क्राईम लागतो. हे झालं बेसिक प्रिन्सिपल. आता रिलीफचा पण अभ्यास झाला पाहिजे आपल्याला.
रिलीफ आणि ऑपरेटिव्ह ऑर्डर जे असतात का नाही क्रिमिनल आणि सिव्हिलच्या, तर सगळ्यात चांगलं उदाहरण कायदा शिकण्याचं सगळ्यात चांगला सोर्स काय असेल ना, तर तो उदाहरणानं शिकायचा. उदाहरणानं शिकायचं म्हणजे काय, जजमेंट वाचायचं. माझ्याकडं जर ज्युनियर जजेस आले शिकायला तर ते म्हणतात सर माझ्याबरोबर एक सिनियर जज आहेत त्यांच्याकडनं मी शिकतो. मी त्यांना म्हणतो तसं नका करू, तुम्ही सिनियर डिव्हिजनचं जजमेंट घ्या, CJM साहेबांचं जजमेंट घ्या, आफ्टर मॅच्युरिटी त्यांनी तयार केलेलं जजमेंट वाचा. तर ज्युनियर वकिलांना सगळ्यांना मी सांगेन, सिनियरला पण सांगेन की तुम्ही आठवड्यातनं तुम्ही ट्रायल कोर्टात काम करताना तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एक 10-20 ट्रायल कोर्टांच्या जजेसची नावं माहीत पाहिजेत की ज्यांची जजमेंट चांगली आहेत. नसेल तर तुम्ही वाणी साहेबांसारख्या प्रामाणिक माणसाला विचारायला पाहिजेत आणि ती जजमेंट काढून वाचली पाहिजे, कारण तुम्ही तिथं काम करता. त्याचबरोबरीनं तुम्ही सिव्हिलची क्रिमिनलची वाचली पाहिजेत आणि कुठला आणखीन विषय असेल तर त्यातली पण वाचली पाहिजेत. त्याचबरोबरीनं तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये रोज कायदा अंग पालटतो, रंग बदलतो, ते वाचता आलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही आठवड्यातनं एक जज धरायचा आणि त्याची जजमेंट वाचत जायचं. मी हे केलेलं, एकाच जजची जजमेंट सुप्रीम कोर्टच्या किंवा हायकोर्टच्या वाचत जायचं. तुम्हाला त्या जजची पूर्ण सायकोलॉजी, त्याच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास होतो. पूर्ण तुम्ही पोस्टमॉर्टम करू शकता, चुका काढू शकता, दोष काढू शकता. तुम्हाला काय कळलं नाही हे लक्षात येतं. मी एक उदाहरण देतो की आपल्या चुका कशा लक्षात येत नाही. सातारला एक जोशी साहेब होते आणि त्यांच्यापुढे माझा एक्सपार्टी दावा चालला होता, तरी त्यांनी नामंजूर केला. म्हणून मी बरेच दिवस त्यांच्या नावानं माझ्या मेंदूमध्ये निषेध नोंदवत होतो की काय माणूस आहे, एक्सपार्टी असून मंजूर केलं. पुढं अपिलात गेलो तरी पण मंजूर झालं नाही. पुढं मग मी काय झालं, डिस्ट्रिक्ट जज झालो. जोशी साहेब आहे आणि मी दोघं एका स्टेशनवर काम करायला लागलो. तसे मला जोशी साहेब दिसल्याबरोबर मला म्हणले आपण कुठल्या स्टेशनवर एकत्र होतो. म्हणलं आपण एकत्र नव्हतो. म्हणलं तुम्ही कसं काय मला ओळखलं. म्हणले दाढीवरनं. म्हणलं बरं. तर ते म्हणले पण कुठंतरी आपण एकत्र आहोत. म्हणलं मी तुमच्या पुढे काम करत होतो. म्हणलं हां, अरे वा अभिनंदन, तुम्ही चांगलं काम केलं असेल. म्हणलं चांगलं काम केलं, पण एक गोष्ट कबूल करू का. म्हणलं काय. जवळजवळ 5-6 वर्ष मी तुम्हाला शिवाय देतो. काय बोलता, शिवाय देत होता. म्हणलो हो. म्हणजे घाण शिवाय देत नव्हतो, पण काय माणूस आहे असं वगैरे म्हणत होतो. म्हणजे काय मी काय चूक केली का. म्हणलं चूक नव्हती केली, गैरसमज माझा झालेला होता. हां चांगलं बोला, हातात आलं. तर आपल्याकडं अज्ञानामुळे बरेचसे साहेबांच्या विषयीचे गैरसमज होतात. मग काय हवेतल्या गप्पा मारून मोकळे, साहेबांना काही येत नाही, झाला असता आपल्यासारखा निकाल, असं लगेच वकील मंडळी बच्चा घेऊन मोकळे होते. तर आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला माहीतच नाही ना तो कायदा काय आहे. मग नंतर मी विचार केला ना, म्हणलं तो पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये आपला रेडिनेस आणि विलिंगनेस जो आहे, त्या आधीचे वकील जे वारले त्यांनी प्लीडच केला नव्हता. बरोबर आहे, त्यांचा निकाल एक्सपर्टी असला, प्लीड नाही, एव्हिडन्स नाही, काय नाही. आपण पण म्हणलं साधा आपल्याला कळालं नाही, अमेंडमेंटनं तरी आणायला पाहिजे होता तो डिफेन्स, तो आणलाच नाही. तर टॅकलिंग, सिव्हिल टॅकलिंग आणि क्रिमिनल टॅकलिंग हे इतक्या सहजासहजी घेण्यासारखं नाही. आणखीन एक तुम्हाला गेम सांगतो, म्हणजे अशा 10-12 गेम केल्यात, पण मी त्या तुम्हाला सगळ्यात सांगणार नाही आत्ता, टप्प्याटप्प्यानं सांगेन, कारण त्या मुवमेंटला बरोबर रिलेट होतील. काय झालं होतं एकदा की आमच्याकडे एक पक्षकार आला आणि तो बडोद्याला राहिला होता आणि जवळजवळ 2-3 पिढ्या त्याच्या बडोद्याला गेल्या आणि इकडं प्रॉपर्टी जी होती तिकडं लक्षच नव्हतं त्यांचं. नावं गेली सातबाऱ्यावरची, काय नावं नव्हती, काय नव्हती, काय. त्याला माहितीच सांगता येईल. आता वकिलीची सगळ्यात महत्त्वाची कला बरं का, इन्स्ट्रक्शन घेण्याची कला आणि त्याच्यानंतर दुसरी फी घेण्याची कला. त्याच्यावर मी कधीतरी निवांतीनं आपण गप्पा मारताना सांगेन की फी रिजनेबली घेतली पाहिजे. आपण काय वाऱ्यावर जगायचं का. हां, पक्षकाराला मी सांगायचं, अरे काय मला करमत नाही, खाल्ल्याला जिरत नाही म्हणून मी कोर्टात येत नाही. रोज मला काय मजे चढायची हौस नाही. मला पण जीव आहे माझा, पण कुटुंब आहे माझं, मला गाडी आहे, पेट्रोल आहे, पुस्तकं घ्यावी लागतात, असं आर्ग्युमेंट करावं लागायचं, तेव्हा फी मिळते. फीच्या आर्टवर नंतर बोलू आपण, जर तुम्ही म्हणत असला तर आत्ता बोलतो, काय प्रॉब्लेम नाही. तर मी सांगत होतो की त्या पक्षकाराला माहितीच सांगताय ना काय करावं, म्हणून त्या गावातले आमचे पाहुणे बोलवले, ते पण विरुद्ध बाजूने होते, ते पण सांगण्यात माहिती. त्या गावातले पक्षकार बोलवले, ते पण सांगण्यात माहिती. आता म्हणलं काय करावं. मग विचार आला, म्हणलं याचं पैसे परत देऊन टाकावं. मग त्याचा एक दिवस फोन आल्यावर म्हणलं या तुम्ही बघू आपण काय करायचं. मी आपलं त्याचे ते 2,500 रुपये होते ते टेबलवर ठेवले. म्हणलं सॉरी, म्हणलं तुमचा काय दावा होता. अहो काय वकील आहे म्हणले, पैसे परत देत आहे, एवढं तुमच्यात नाही का हिंमत नाही का म्हणले, काहीतरी करा ना म्हणले. आता ह्यानं चेतावल्याबरोबर माझा मेंदू पेटला, आता काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणला पैसे घ्या, बुडले तर बुडले माझे पैसे. एका भल्या पहाटे मला सुचलं, म्हणलं आपण पायलट सूट केला तर कसं काय होईल.
मनातल्या मनात. त्याला बोलवून घेतला. म्हणला वकील साहेब तुमची प्रॅक्टिस 3 वर्षाची, एवढ्या कमी वयात मी तुमच्याकडे काम देतो, तुम्ही माझ्यावर प्रयोग करताय म्हणलं तर दुसरं काय. एक पायलट सुटतं. कारण काय झालं, नोटीस दिलेली होती, नोटीसला उत्तर आलं की तुमची नोटीस कुठे आहे. मला वाटलं ॲडमिशन मिळेल काहीतरी, नोटीसला उत्तर आलं तुमची नोटीस कुठे आहे. आता म्हणलं काय करावं. मग मी काय विचार केला की दावा तयार करावा, दाखल करावा. रिटर्न स्टेटमेंटला जर काय ॲडमिशन आली तर बघू म्हणलं, त्याच्या आधारे हा दावा काढून घेऊन दुसरा दाखल करूया. तर म्हणला तुम्हीच म्हणताय हा प्रयोग झाला यशस्वी, तर झाला म्हणला, म्हणजे ही गेमच म्हणला जुगारच म्हणला. आता ह्या गेमेत कसं यशस्वी व्हायचं. म्हणलं काय सगळ्याच गेमा बाद होत नाहीत असं आपलं मला वाटत होतं. म्हणलं मग टाकली आम्ही ती दावा टाकला. टाकल्याबरोबर तेच वकील आले, त्यांनी रिटर्न स्टेटमेंट दिलं. सविस्तर रिटर्न स्टेटमेंट 7 पानाचं चाललं. आमचा दावा 1.5 पानाचा होता. एकदम वेग ठेवला होता. 7 पानाचं रिटर्न स्टेटमेंटची सर्टिफाईड कॉपी काढली, वाचली, दुसरा दावा तयार केला. त्याला म्हणलं आता जिंकला, आपली काही काळजी नाही का, तुझा ते म्हणलं नातेसंबंध यातनं सिद्ध होतोय, फक्त तूच त्यांचा नातेवाईक नाही असं तो म्हणतो, तुझा चुलता त्यांचा नातेवाईक आहे म्हणतो. आता तेवढे ॲडमिशन आपल्याला बसाय म्हणलं, आता तुझा तो चुलता कसा आहे ते दाखवू म्हणलं आपण, आपल्याकडे तेवढे कागद आहेत. तो दावा काढला, तो दावा तयार केला, टाईप करून घेतला आणि तो दावा काढण्याचा आम्ही कोर्टापुढे पुढची दिली की आम्हाला हा चालवायचा ना, आम्ही दुसरा दाखल करतो. म्हणले विड्रॉ पण तुम्ही करत नाही. म्हणलं आम्हाला कंटिन्युअस कॉज ऑफ ॲक्शन आहे. म्हणलं मला उद्या पण परत करता येतो, रोज पण एक दावा करीन म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही, तासाला करीन म्हणलं, एका मिनिटाला पण करीन, करता येतो बरं का आपल्याला, प्रोव्हाइडेड यू मस्ट मेन्शन द फ्रेश कॉज ऑफ ॲक्शन. आणि मग तो दावा काढल्यानंतर ते वकील विनविन कशी रिटर्न स्टेटमेंट दिल्याबरोबर दारात येते. मी दारात येते पडलो म्हणून ते उड्या मारायला लागले. सिनियर वकील होते, त्यांना माहित नव्हतं की आमची काय गेम चाललेली. आमचा दाव्याचं समज 5व्या 6व्या दिवशी त्यांच्यावर गेल्यावर त्यांचा फोन आमच्या सिनियरला, काय चाललंय त्या संजय देशमुख नावाच्या दाढीवाल्या वकिलाचं, त्याला म्हणा वकिली करा, असं गेमा करत जाऊ नका वगैरे. मला म्हणले सिनियर, मला म्हणले अरे काय झालं, ती अशा मोठ्या माणसाच्या खोड्या काढतो का तू बरंच चाललंय, बऱ्याच दिवस झाला असल्या खोड्या चालल्या तुझे, बऱ्याच चाललेले, ते नंतर सांगतो तुम्हाला इथे. मग तो दावा आम्ही दाखल केला. तर मला म्हणले जाऊन भेटून ये त्यांना, सॉरी म्हणलं मी भेटणार नाही म्हणलं, मी येतो तुझ्याबरोबर. म्हणलं बरं ठीक आहे मी जातो म्हणलं. ते मला बोलायला लागले, म्हणले काय पण करता काय, सिनियर वगैरे त्यांचे ज्युनियर होते. मग त्यांना म्हणलं अहो सर म्हणलं, मी जर तुम्हाला तुमच्यावर जी गेम केलेली आहे त्याची जर चर्चा बारमध्ये झाली आणि जिल्हाभर झाली तर मी होईन मोठा आणि तुम्ही व्हाल छोटे म्हणलं, तसं काय करू नका म्हणलं, तुम्ही चला म्हणलं दुसरीकडे, मी तुम्हाला सांगतो म्हणलं, ही गेम मी केलेलीच आहे म्हणलं, मी काय नाही म्हणतोय म्हणलं, केलेलीच आहे गेम. आणि म्हणलं मी माझ्या पक्षकाराच्या हितार्थ केली म्हणलं, काय तुमचं माझं वैयक्तिक वैर आहे का म्हणलं, आता तुम्ही माझा आभार मानलं पाहिजे, माझ्यामुळे तुम्हाला काम मिळालं ना म्हणलं. तर ते आमच्या टेबलवर एक एन यादव वकील होते, नाव घ्यायला काय हरकत नाही, ते म्हणायचे तुम्ही माझं उदाहरण देत जा म्हणून. एन यादव वकील असंच मी एकदा नोटीस दिली तर मला फोन, काय तुम्ही खोट्या नोटिसा देता, काय देता. दुसऱ्या दिवशी टेबलवर आले, म्हणले अशा नोटिसा देत जाऊ नका. म्हणलं सर तुम्ही त्या नोटिसीला उत्तर दिलं का, दिलं. किती फी घेतली, म्हणले 2200 रुपये. कोणामुळे मिळाली, म्हणलं माझ्यामुळेच ना बाबा म्हणलं. पुन्हा दावा दाखल केल्यावर मला म्हणले कशाला दावा दाखल केला, हे केला. म्हणलं ते फी वगैरे काय घेतली का ना, म्हणलं घेतली ना. किती घेतली, 10,000 रुपये, माझ्यामुळे मिळाले. पुन्हा आम्ही दावा जिंकला, पुन्हा त्यांनी अपील केलं. म्हणलं अपील दाखल करायला फी कोणामुळे मिळाली, म्हणलं आमच्यामुळे मिळाली. म्हणलं मला म्हणले आता तुम्ही तुमच्या भाषणात आमची उदाहरण देणार, द्या म्हणले, माझ्या नावाचं देऊन टाका म्हणले. एक वकील दावा दाखल करतो, दुसऱ्या वकिलाला फायदा होतो, ध्यानात ठेवायचं, कधी निषेध करायचा नाही वकिलाचा. त्याचं कार्य कौशल्य आहे ना, त्याचा कौतुक करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला काम मिळालं. आणि मग तो दावा शेवटी त्यांनी काढूनच घेतला, म्हणजे त्यांनी मिटवून घेतला, तडजोड केली, आम्ही दावा मिटवला आणि त्यांचं त्याला क्षेत्र दिलं. तर अशा थोड्या बहुत कायद्याला धरून, म्हणजे खोटं बोलण्याचं फार कौतुक करायचं नाही, गेमा करण्याचं फार कौतुक करायचं नाही. काय काय जण काय करतात, आता मला एक विचारायचं की तुमच्या बारमध्ये वाकडं तिकडं वागणारे, बिनाकारण त्रास देणारे, वाकडंच बोलणारे, क्रॉसमध्ये त्रास देणारे असे किती वकील आहेत, जे तुम्हाला नको नको वाटतात, असे किती वकील आहेत, किती आहेत, अध्यक्षच का. मला हे सांगायचंय की असं वाकडं तिकडं वागणारे जे वकील आहेत ना, फक्त त्यांच्याच तुम्ही संपर्कात आणि सानिध्यात राहा, तरच तुम्ही तयार होणार. शांत सागरवाल्याकडे काय जाऊ नका, चांगल्या स्वभावाल्याकडे अजिबात तुम्ही तयार होणार नाही. फक्त तुमचा स्वभाव चांगला राहील, वकिलीत का त्याचा फायदा आहे तुम्हाला. हे वाकडं तिकडं शिकावं लागतं, हे सगळ्या गेमा जमावं लागतात, सोपं नाही काम हे वकिलीचं.
त्यामुळं टॅकलिंग करायचं ना तर तुम्हाला चांगला गुरु मिळणार नाही. तुम्हीच चांगले टॅकलर व्हायचे तुम्हाला. आपणच आपल्याला शिकवून तयार करायचे. तर आता आपण पुढच्या वेळेस आल्यानंतर एवढंचा स्कोप आणि डिफिनेशनपासून आता थोडासाच पार्ट आपण घेतला. किती वेळ झाला आता? किती वाजले? 5:15? हां 5 वाजले ना. तर मला वाटतं मी 1.25 तास बोललो. आता थोडीशी आमची एक मर्यादा आहे. मला पोचायचे तिथं आणि संध्याकाळी मी लवकर झोपतो. 3ला उठणारा माणूस म्हणल्यानंतर झोपावं लागतं आणि दडदडीत मला काय झोप येत नाही. मग मी माझ्याकडे डायरी असते त्याच्यावर काय काय लिहित असतो. तर आज एक तुम्ही सगळ्यांनी त्याग केला. तुमच्या सहनशक्तीची कळत न कळत माझ्याकडनं परीक्षाच झाली असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला जवळजवळ तासभर बसावं लागलं. पण तुम्हाला माहीत होतं की काही ना काहीतरी चांगलं आपल्याला मिळणार आहे. आणि एक ध्यानात ठेवायचं की फॉलोअप फार महत्त्वाचं आहे. तर एक फॉलोअपसाठी एक सांगू का तुम्हाला, एक ॲक्शन मोड तुम्ही कराल का? काही जण, सगळे नाही करणार, पण सगळ्यांनी जर केला तर चांगली गोष्ट आहे. एवढंच अक्का लिहून काढायचं. एक विद्यार्थी आता जज झालेत ते म्हणले, सर मी 34 वर्षाचा झालो, 7 वर्ष तुमच्या सानिध्यात मी शिकतोय, तरी मला जजची परीक्षा पास होईना, माझं लग्न थांबवलंय, मी कसं होणार माझं? म्हणलं तू चवीचं खाणार आहेस, त्यामुळे चवीचं खाणारा हा फार बुद्धिमान, चलाक आणि हुशार, आणि त्याला शक्ती पण मिळणार नाही. तुला थोडा चोथा पण खावा लागेल. म्हणजे काय? म्हणलं जर चोथा गेला नाही ना, चोथा म्हणजे पोटातला खराट नाही म्हणलं, तरच पोट साफ होतं, तर तू स्वतः घेतच नाहीस म्हणलं. म्हणला सर काय सांगाल ती, तुम्ही सांगाल ती सगळं करतो, पण मला जज व्हायचं, काय बी करा, मला झोप येत नाही. काय म्हणलं तुम्हाला सांगायचे, घरात अपमान करतात, आणि ज्या मुलींची स्थळं येऊन गेली ती म्हणतात मोठा जज होणार होता, आता म्हातारा झाला तरी आता काय, आता म्हणला इतकं बेकार आहे. त्यांना मुलं झाली म्हणला, माझी सगळी हौसच पिटली. मी त्याला म्हणलं असं कर, म्हणलं तू अक्का एवढं सॅक लिहून आण. तर म्हणला आणतो. त्यानं एवढं सॅक लिहून आणला. पण त्याच्या आधी त्याला मी आधी एक शिक्षा दिली. म्हणलं हा आपलं त्यानं ऐकलेलं नाही, चांगली लेक्चर असली तरच मला सांगत जा वगैरे असं मला म्हणाला. म्हटलं तू किती महान आहेस म्हणलं, पुण्याच्या बाजीरावचा बेटा आहे म्हणलं, तुझं सगळं ऐकलं पाहिजे असं त्याला बोललो तुम्ही. तर त्याला म्हणलं पहिली एक शिक्षा देऊया. मोहनराव पाटील वारलेले होते आणि त्यांचं ऑफिस बरेच दिवस तसं बंद होतं. म्हटलं जाऊन तेवढं ऑफिस साफ करून ये म्हटलं. मला कोणाला सांगू नका, जातो म्हणला, शिक्षा दिली. आता म्हणतो तुम्ही सांगा, पण नाव सांगत नाही ना, मग सांगा म्हणतो. मग गेला तो, ऑफिस साफ करून आला. आम्हाला राजू पाटलांचा फोन आला. म्हणले माझं काम हलकं केलं. म्हणले आमच्याकडे कुठं माणूस मिळत नव्हता पुस्तकं साफ करायला. आला मला म्हणला सर पुस्तकं सगळी साफ स्वच्छ टापटीप करून आलो. म्हणलं वही कुठं आहे तुझी? म्हणलं तुला पुस्तकं साफ करायला सांगितली होती, पण एवढे मोठे जिल्हा सरकारी वकील होते मोहनराव पाटील, त्यांच्या ऑफिसमध्ये तू गेलास, कोणती चांगली पुस्तकं, कुठं फ्लॅप टाकलाय, काय लिहिलंच का नाही? सर चुकलं की माझं, काय करतोस? गेला परत. 8 दिवस ते पुस्तकं साफ करत बसला. पुस्तकं साफ म्हणजे नोटिंग करत बसला. 8 दिवसानं आला. मला सर खूप शिकलो. आणि दुसरी शिक्षा होती त्याला एवढं सॅक लिहून द्यायची. सर रँकर आहे मी, 2 दिवसात लिहून काढलं का नाही एवढं सॅक? छान गोष्ट आहे. लाल पेन काढला. हा लाल पेन घे म्हणलं, तू लिहिलेलं तूच प्रामाणिकपणे लाल पेनानं लिही की कुठं चुकलं माझं, कुठं काय वगळलं तेवढं लिहि. प्रत्येक पानावर 4 चुका होत्या, बघून लिहिता येत नव्हतं. पण त्याला जज केला मी. आता असा जज आहे तो, नाव सांगणार नाही तुम्हाला, बराबर प्रमोशन मिळवून सगळ्यांना मागं टाकलं. कारण त्याला गुरु कोण मिळाला आहे? अजून त्यानं मला परवानगी दिली नाही की जाहीरपणे माझं नाव सांगायचं. म्हणलं तू हायकोर्ट झाल्यानंतर तूच तुझ्या भाषणातून सांग. त्याला तर आम्ही हायकोर्ट जज करायचं चालेल, कारण आता नवं जजमेंट आलेलं आहे, जेएमएफसीला पण सरकत आहे. तर सांगण्याच येतो असा की चांगले गुरु निवडा, कडक गुरु निवडा. वाकडे तिकडे बोलणारे, अपमान करणारे. माझ्या सिनियर मला म्हणले एक फाईल काढ. तर 200 फायली मी अर्धा तास चाळ्या, काय फाईल निघाणं म्हणून गेलो. म्हणलं सापडणं झाली फाईल, वकील सोडून दे म्हणले. 10 मिनिटात फाईल सापडली. असे गुरु पाहिजे, कडक पाहिजे, ते चांगले स्वभावान आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे जॉईन झालो. मग तू पण चांगल्या स्वभावाचा होणार, बाकी काय होणार नाही. त्याच्यापेक्षा तुला काय मिळणार नाही. तुला वाकडा तिकडा, फताडा तिकडा, वाकडं बोलणारा, गेमा करणारा, हुशारीने चलाकी करणारा, सावध असणारा, अभ्यास करणारा, ज्याला गेमा जमतात, असा सिनियर तू शोध. नाही तर तू तसा बन, दुसरा काय पर्याय नाही. तुला तसं बनावं लागेल, सावध बनावं लागेल. आणि सगळ्यात जास्त शिकायला जे मिळतं ना, ते ताज्या केसलातनं मिळतं. काल आम्ही प्रेसिडेंटल लॉवर अनबुले सरांचं लेक्चर 1.5 तास घेतलं.
आमच्या लक्षात आलं की आणखीन 1.5 तास लागणार आहे. तुम्ही त्यांचं लेक्चर तुमच्या सवडीनं ठेवा. खूप चांगलं बोलतात अनबोली सर. आणि मग आता सोमवारी पुन्हा संध्याकाळी राहील. त्यात आमचे जवळजवळ 50 जजेस आहेत आणि 50 वकील मंडळी आहेत. तो ग्रुप आहे. मग त्या ग्रुपवर 100ची आमची मर्यादा आहे. पण तुम्ही कुणीतरी लीड घेऊन आणि कोणी अध्यक्ष करतील, उपाध्यक्ष करतील असं काय नाही. एकला चलो रे, आला बरोबर तर तुम्ही या, नाही तर माझा मी चाललो, अशा पद्धतीनं करा. मी 17 कोर्टात तेच केलं. तर हा एव्हिडन्स ॲक्ट हे कसं आहे माहिती आहे का, समुद्रासारखं आहे. माझे वडील बैल उचलायचे. मला आजोबांना मी विचारलं ते कसे बैल उचलत होते. म्हणजे कोणाला सांगणं झालंय कसा बैल उचलत. तर मी त्यांना विचारलं, म्हणलं बैल उचलत नाही, कसा उचलायचा हे तुम्ही सांगत नाही, पण सांगत का नाही ह्याचं कारण तरी सांगा ना म्हटलं. तर ते म्हणले सांगितलं का नाही की सगळीच बैल उचलतात म्हणून मी सांगत नाही म्हणलं. मग माझी किंमत राहणार नाही. मग म्हटलं मला कधी सांगणार, एक दिवस सांगेन म्हणलं. मग ज्यावेळेस मी 35 वर्षाचा होतो त्यावेळेस डेथ बेडवर होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी बैल कसा उचलत होतो. काय मागे एकदा मी बोललेलं आहे, कोणाला माहीत आहे का कसं सांग, कोणाच्या ध्यानात आहे का कसा उचलायचा बैल? इथं बोललेलं का नाही बोललो ना? मोरे साहेब बोलले ना, मग कोणाच तरी ध्यानात असायला पाहिजे. तर बैल कसा उचलायचा, गायला झालेलं वासरू आहे ना, रोज उचलायचं सकाळी संध्याकाळी. माझ्या वडिलांनी तसंच केलं. 2 वर्षानं दुसरा बैल होतो, 2 दात येतात. 4 वर्षानं चौसा होतो. 6 वर्षानं 6 दाती फुल ॲडल्ट, आपण जो मोठा बैल मारका बैल बघतो तो होतो तयार. असं 6 वर्ष केलं ना, चांगला तुम्ही बैल उचलू शकता. मला वाटतं वकील होण्यासाठी ह्यो फॉर्म्युला चांगला आहे. बैल उचलायचा म्हणजे 6 वर्ष तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करायचा नाही ना, तो वेळ लागेल. पण तुम्ही वकील नाही होणार चांगले, न्यायाधीश होणार नाही चांगले. अभ्यास कसा करायचा, हार्डवर्क नाही करायचं, स्मार्टवर्क करायचं. किती कायदे आहेत? जास्तीत जास्त सिव्हिल क्रिमिनलचे म्हणून 50 कायदे आहेत जे रोज वापरावे लागतात. त्याचा अभ्यास करायचा. तेवढाच फॉर्म्युला सांगतो आणि थांबतो. एक कायदा हातात घेतला की आपण त्याला इतका वेळ घालवला तर तो कळत नाही की ह्यातनं प्रोव्हिजन कुठली लागू होणार आहे, कशी करायचं, काय करायचं. साधारणपणे कायद्याचं पोस्टमार्टम करायचा एकदा प्रसंग असा आला की एक न्यायाधीश आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव सांगायला काय हरकत नाही, ON मंत्री म्हणून. आणि ते काय करायचे, माझा सहवास लावावा म्हणून मी विमानतळ नागपूरवरनं उतरलो की विमानतळापर्यंत जाईपर्यंत ते म्हणायचे मी माझी गाडी घेऊन येतो, तुम्हाला माझ्या गाडीत बसवतो आणि माझी कन्या आणि तुम्ही मी आपण चर्चा करू जाताना आणि तुम्हाला येताना पण आणतो. असंच एक दिवस त्यांच्या कन्येनं मला प्रश्न विचारला. म्हणले सर हे सारखेच अभ्यास करत बसतात आणि तुम्ही तर सांगताय रात्रंदिवस काय अभ्यास करायचा नाही, हा अभ्यास हार्डवर्क करायचं नाही, स्मार्टवर्क करायचं. तर हे स्मार्टवर्क कसं करायचं जरा सांगताय का? ती एवढी हुशार होती मुलगी, तिनं मोबाईल चालू केला आणि तिनं त्यात ते नोट केलं मी जे सांगत होतो. आणि मी पण सांगताना लिहितो जनरली, तर ते मी लिहित होतो. तर त्यात ते मुद्दे सांगितले ना, ते सांगतो तुम्हाला. एखाद्या कायद्याचं इंडेक्स घ्यायचं हातात त्याला वाचण्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, तर ह्याच्यात राईट्स कुठं आहेत, लायबिलिटीज कुठं आहेत ते बघायचं. ह्याच्यात फोरम काय दिला आहे का, ज्युरिडिक्शन काय दिले का, लिमिटेशन ॲक्टमध्ये लिमिटेशन दिले पण ह्याच्यात स्पेशल लिमिटेशन काय दिलं आहे का, इथं अथॉरिटी कोण आहे का, इथं मिस्चिफ कोणती क्युअर करायचं ठरवलं आहे, व्हॉट वॉज द कॉज ऑफ ॲक्शन फॉर फ्रेमिंग ऑफ दॅट लॉ, काय करायचं होतं, हा कायदा करण्याचं कारण काय होतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे कायद्याचा प्राण कुठं आहे तो शोधून काढायचा. कुठं असतो कायद्याचा प्राण, मागं सांगितलं, काही जणांच्या नक्कीच ध्यानात असेल. कुठं असतो कायद्याचा प्राण? कायद्याचा प्राण कुठं असतो? डिफिनिशनमध्ये कायद्याचा प्राण असतो. काही शब्दांना विस्तारित केलेलं असतं, काही शब्दांना लिमिटेड केलेलं असतं, काही शब्दांचा अर्थ एका विशिष्ट बाजूकडे वळवलेला असतो. तुम्ही दुसऱ्या डिक्शनरीत बघायला गेला तर दुसराच मिनिंग निघेल. पण डिफाईन्ड जे वर्ड असतात ते कशासाठी असतात, तर डिफाईन्ड वर्ड हे त्या कायद्याचं मिस्चिफ क्युअर करणं किंवा ऑब्जेक्ट साध्य करण्यासाठी असतात. आपण नेमकं डिफिनिशनवर कमांडच मिळवत नाही. मी आता काय सगळं सांगितलं तुम्हाला, डिफिनिशनच्या बाहेर मी गेलो पण नाही अजून फार तर इकडे तिकडे थोडंसं सांगितलं असेल, पण अजून एवढंच ॲक्टमध्ये डिफिनिशन पण संपल्या नाहीत. आणि मी कशानं सुरुवात केली, डिफिनिशननं सुरुवात केली. तर डिफिनिशन हा त्याचा प्राण असतो. मग अपिलाची तरतूद काय दिलेली आहे का, रिव्हिजन दिलेलं आहे, सेव्हिंग काय केलेलं आहे, ॲप्लिकेबिलिटी कधी आहे, इंटरकनेक्शन काय आहे, इंटरप्ले म्हणतात त्याला, त्या कायद्याचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा काय संबंध आहे, त्या कायद्याचा आणि दुसऱ्या टॉर्टमधल्या कुठल्या डिफेन्सशी संबंध आहे, त्या कायद्याचा राईट्सशी काय संबंध आहे, ज्युरिस्प्रुडन्सशी. अशा 5-25 अँगलनं जर तुम्ही तो कायदा एक वाचायला घेतला आणि असे ते 10-5 कायदे वाचले ना,
पुढचे सगळे कायदे सोपे होऊन जातात. फॉर्म्युला कळाला ना तुम्हाला. आता बघू किती जण एवढंच ॲक्ट लिहित आहेत, किती जण लिहित आहे बघू. कोणाकोणाची तयारी आहे बघा. हात तरी वर करायची तयारी किती जणांची आहे. असा मर्दानी हात वर करा ना मला मोजायला. अरे 50%च्या वर प्रसाद मिळाला. अध्यक्षांचं विशेष आभार मानलं पाहिजेत. एवढ्या घाईगडबडीमध्ये मी 2-4 दिवसापूर्वी म्हटलं काय कार्यक्रमाचं, कारण काल परभणीमध्ये कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम करून मी संध्याकाळी 11-12ला घरी पोहोचणार होतो आणि मग फलटणचा कार्यक्रम करून इकडे यायचं असं प्लॅनिंग होतं. तशी बरीच धावपळ होती, पण आमचे एक नातेवाईक वारले त्यामुळे मला गुरुवारी संध्याकाळी निघावं लागलं. दौंडमध्ये रात्री मुक्काम केला, शुक्रवारी सकाळी ते सगळा विधी केला आणि मग कालचा दिवस बाकीची आमची कामं उरकली, थोडी बऱ्यापैकी विश्रांती मिळाली, फ्रेश झालो. मी तयारी करायला काय फारसं लागली नाही मला, केली पण नाही, वेळ पण नव्हता. तर सांगायचं येतो असा की जे दुसऱ्याला जमतं ना ते आपल्याला जमायला पाहिजे. तुम्ही करू शकता. महिलांनी पण स्वतःला फार कमी मानू नये. तुम्ही थोडंसं मागं राहाल, कारण त्याला 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ते कांदेपोह्यापासून सुरुवात होते, तिथं वेळ जातोच, डिस्टर्बन्सेस असतात, मुलं झाली की तिथं थांबावं लागतं. पण आपलं हायकोर्ट खूप चांगलं आहे. ते असं सगळेच हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं विचार करतात की महिलांना आपल्या बरोबरीनं घ्यायचं, तर थोडं त्यांना तुम्ही फक्त लिफ्ट द्या. तुमच्याबरोबर आल्या की ते बॅकलॉग पूर्ण करून अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. आता संख्या महिलांची जवळजवळ 50%च्या 40%च्या आसपास पोचायला गेलेली आहे. 50%पर्यंत नक्की 100% जाणार आहे. म्हणजे स्पर्धेत टिकण्याची क्षमता आहे, प्रामाणिकपणा आहे. एकदा अमेरिकेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जास्त अपघात होत आहेत ना, फक्त महिलांनाच ड्रायव्हिंग करायला द्यायचं. इतके पुरुष सरळ झाले की ड्रायव्हिंगचे नवे फॉर्म्युले काढले आणि अपघात थांबायला लागले. कदाचित तसं होईल आपल्याकडे पण. काय अपेक्षा आहे, करायला काय हरकत नाही आहे का नाही. त्यामुळे स्वतःला कमी समजायचं नाही. पुन्हा तुमचे काय असतं, आपला नैसर्गिकरित्या तुमचे थोडेसे आजार वेगळे असतात, त्यामुळे तुम्हाला थोडं विश्रांतीची गरज असते. आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं महिलांना तुम्ही त्यांची नैसर्गिक 5 दिवसाची रजा कधी लागेल त्यावेळेस घ्यायची, विचारायचंच नाही. एवढी सवलत द्या, किती महिला इथं तयार होत्यात बघा. ते म्हणले विचाराधीन करूया, घेऊया. आणि आपल्या घरातल्या महिलांच्यावरनं आपल्याला कळतं, आपल्या मुली, आपल्या बायका, आपल्या बहिणी, त्यांची काय अवस्था असते त्याच्यावरनं विचार करायचा. नाहीतर नुसताच पोकळ संताप. काय करणार, महिलांच्या विषयी खूप चांगलं मनामध्ये आदर वगैरे, शेतकऱ्याच्या विषयीच नुसताच पोकळ संताप. करणार मात्र काहीच नाही. गप पण बसणार नाही, काहीतरी नावं ठेवणार. ती ना काय न बोललेलं बरं. मी एकदा म्हटलं इकडे, काय न बोललेलं बरं, जर नाही बोललास ना आता जीव काढणार उपसून. असं का बोललास म्हणलं तू, न बोललेलं बरं, ह्याला 100 अर्थ आहेत म्हणलं, बोलून टाक काय असेल ते. मग म्हणला चुकलं, मी पाया पडतो. म्हटलं परत असलं बोलायचं. त्यामुळे एवढं जरी केलं तर पुष्कळ नाही. तर शिवन्याय पद्धतीला मग जायची वेळ येईल. शिवन्याय म्हणजे थोडा हातन पाय, पुन्हा 200 वर्ष बलात्कार नाही, विनयभंग तर नाहीच नाही. शिवन्याय पद्धतीनं जायचं. तर आज खूप चांगला योग होता. मग बसल्याच मला अध्यक्षांनी सांगितलं की हा हॉल दादांनी तयार केला आणि ह्यात आपला पहिला कार्यक्रम होतोय. दादांच्या बरोबर काम करतानाच्या ज्या स्मृती होत्या त्या लगेच माझ्या नजरेपुढं आल्या आणि खूप आमचा चांगला संवाद होत होता. ज्यावेळेस मला तिथून पुण्याचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून पाठवलं, तर त्या क्षणाला दादा म्हणले मी बोलतो चीफ साहेबांशी. उद्धव ठाकरे म्हणले मी बोलतो, तुम्ही कसं चाललाय, तुम्ही एवढे चांगलं काम केलं आल्यानंतर कसं चाललंय. हा म्हणलं चीफ साहेबांना तुम्ही तसं बोलला तर माझ्याविषयीचे गैरसमज निर्माण होतील. म्हटलं तसं काय बोलू नका. म्हटलं मी जातो. आणि त्यांनी मला सांगितलं की देशातल्या हेवी स्टेशनवर यू आर द मोस्ट कॉम्पिटंट टू गो देअर, म्हणून तुम्हाला मी पुण्याला पाठवते आणि तुम्हाला तिथं बरेच काही मोहिमा राबवायचे. पण त्याप्रमाणे आम्ही मोहिमा राबवल्या आणि चांगलं यश केलं. पण त्याचा एक फायदा झाला, बारामतीशी चांगला परत कनेक्ट झाला. म्हणजे तसा संजय मोरे, आपला हा काळेसाहेबांचा मुलगा, आम्ही हे सगळे कनेक्टेड होतेच नाही असं नाही. परंतु जे कनेक्शन आता वायरिंग झालं ते इतकं टाईट झालं, न दिसणार आहे, कोणाला कापता येणार नाही, इतकं टाईट झालं. आणि जाण्याच्या रस्त्यावर असल्यामुळे आपल्याला हा संवाद अनेकदा करता येईल. तर आता तुम्हाला काय शंका असतील तर एक 5 मिनिटात विचारून घ्या. आणि आपकी फरमाईश असा एक प्रोग्राम आम्ही बऱ्याच बारमध्ये मी जिथं नोकरी करत होतो तिथं राबवत होतो, की तुम्हाला काय वाटतं. मग 2 वकील यायचे, सर माझं विलवरचं अपील आमच्या दोघांचं आहे तुमच्या, त्याच्यावर 2 लेक्चर द्या, मग आम्ही आर्ग्युमेंट करतो. त्याच्यावर मी लेक्चर द्यायचो, ते आर्ग्युमेंट करायचे, तिथंच निकाल करून टाकायचं. तर आपली काय फरमाईश असेल तर ती पण सांगू शकता तुम्ही आपल्या अध्यक्षांच्याकडे किंवा माझे मित्र संजय मोरे किंवा अमितकडे, ह्याच्याकडे तुम्ही सांगितलं तर चालेल. अनबोले सरांच्याकडे सांगू शकता, काळेंच्याकडे सांगू शकता. हे कनेक्टेड माणसं आहेत माझ्याकडं,
आणखीन बरेच जण आहेत, पण आता एवढे तरी मला आठवतात. त्यांच्याशी बोलू शकता तुम्ही, बोलू ह्यांनाच म्हणू शकता हा एक विषय घेतला त्याचा. भले तो विषय 5 मिनिटाचा असेल, पण तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर तो घेता येईल आपल्याला. ह्या पद्धतीनं तुम्ही जर एवढं सॅटचं आता अश्युरन्स केलं ना, तर लिहा आणि लिहिताना बघून लिहा. आणखी काय करा, आपल्या पानाला इथं कपाळ दिलेलं असतं ना, त्या कपाळावर अवघड शब्द लिहा ज्याचा अर्थ तुम्हाला माहीत नाही तो, आणि त्याला लॉच्या डिक्शनरीमधल्या अर्थ तुम्ही शोधून काढा, म्हणजे तुम्हाला डायजेस्ट होईल. लॉच्या डिक्शनऱ्या पाहिजे तुमच्याकडे. मी एक तुम्हाला लिस्ट आहे ना, ती मोरे साहेबांच्याकडे पाठवून देतो. मोरे साहेब तुम्हाला पाठवून देते. आम्ही ही लिस्ट जवळजवळ 8 मिटिंगा घेतल्या जजेसनी आणि मग फायनल केली. ही मिनिमम पुस्तकं जवळ जर असेल तर चांगला वकील आणि चांगला जज घडू शकतो. वाणी साहेबांच्याकडे पण मी पाठवतो, मी तुमच्या जजेसला उपयोगात येईल. आमचा कनेक्शन आहे दोघांचं, म्हणजे फोनवरून आमचा संपर्क असतो. तर ती लिस्ट घ्या. पुस्तकं साधारणपणे 40,000च्या पुढे जातात सगळी मिळून. पण आपण सोनं घेतो, कपडे घेतो, चांगले बूट घेतो, गाडी घेतो, चप्पल घेतो, फ्लॅट घेतो, प्लॉट घेतो, जमीन घेतो, पण ज्ञानाचा दागिनाच घेत नाही आपण, मेंदू सजवणारा. तर ते आम्ही काढलेली पुस्तकं आहेत. मोठी एक लिस्ट पण आहे, पण आम्ही मिनिममची काढलेली आहे, कोणत्या डिक्शनऱ्या पाहिजेत. तर त्या आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं जर अभ्यास केला ना, तर डिस्ट्रिक्ट जज डायरेक्ट होऊ शकतो, JMFC होऊ शकतो. JMFC पण लगेच पटापटा प्रमोशन मिळवू शकतो, किंवा वकिलीत तुम्हाला थांबायचं तर वकिलीत चांगलं यश मिळू शकतो. आता आम्ही एक मोहीम राबवणार आहे, मी आणि बंधू आम्ही चर्चा केलेली आहे की 2-3 जिल्ह्यातले अयशस्वी झाले वकील आणि महिला आहेत, महिला वकील आणि जेंट्स वकील, त्यांना सुधारवण्याची, त्यांना रिलीफ द्यायची आणि त्यांना चांगलं घडवण्याची मोहीम राबवायची. आणि त्याच्यामधून एक 2-3 जिल्ह्यातला जर प्रयोग यशस्वी झाला तर मग बाकीच्या जिल्ह्यांचं आपल्याला करायचं. मागं पडलेले आहे त्याच्यासाठी आपण ते करू. कारण काय त्यात त्यांचा दोष नाही ना, त्यांना ते वातावरण मिळालं नाही. म्हणजे मी तर त्या गोष्टीनं फार असा डिस्टर्ब व्हायचं की आपल्याला काही येत नाही तर मी सोडून द्यायचं होतं, पुन्हा धरायचं. LLB ला पण माझं तसंच झालेलं. पहिल्या वर्षी जवळजवळ मी 1.5 डझनपेक्षा जास्त वेळा, म्हणजे 20 वेळा वकिली LLB सोडलेली. जमणार नाही, कारण इंग्लिश 35 गँगचे लीडर होतो गावात. त्यामुळे आमचं इंग्लिश म्हणजे असं होतं की गरीबाचा अति गरीब असतो. पण मी लास्ट इयरला युनिव्हर्सिटीला रँकर झालो, त्या दिवशी कळाला आपण हुशार आहे, आपण काय करतो. तर आपण स्वतःला पहिल्यांदा काय करतो, युद्धाच्या आधी हारून घेतो. युद्धाच्या आधी आपण हारायचं नाही. युद्धामध्ये आपल्याला जिंकायचं एवढं मनात ठेवायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, स्पर्धक एवढे दुबळे असतात. माझे वडील माझा विद्यापीठात नंबर आला तर मला म्हणले, तुला हाकलून दिल्याचीच माणसं लय चर्चा करतात, तुझं कौतुक राहिलं बाजूला, मलाच वाकडे बोलतात, म्हणते तुम्ही का हाकलून दिलं त्याला, कुठं पोरग आहे तुमचं, मोठा फोटो दाखवताय पोराचा, फोटो आला विद्यापीठात, मग असं वाकडं बोलतात. म्हणते तू घरी, तर म्हटलं मी नाही घरी येणार, तुमचं माझं काय पटत नाही, मोरे आणि आम्ही एकत्रच राहतो. तर म्हटले मग तू घरी येणार नाही का? आणि म्हटलं तुला मोठा गाडी घेऊन देतो, 2-3 म्हशी गाई विकतो, म्हटलं नको तरी तुमचं माझं पटायचं. चिडले एकदम. म्हणते मला माहित आहे, म्हणजे तू विद्यापीठात नंबर आला म्हणजे काय स्वतःला लय शहाणा समजतोस, हुशार, तू काय हुशार नाही, तू हुशार नाहीस म्हणजे फक्त तुझे स्पर्धक दुबळे होते. लागतो कुरकुरूंचा बाप होता, कुरकुरूच्या बापाला सुद्धा हे सुचना नाही. 4 दिवसात माझा मेंदू टाळ्यावर आला. पहिल्यांदा मला राग आला, आपल्या बापाला पकडून नाही होत, पण परत 4 दिवसात माझा मेंदू टाळ्यावर आला. कारण वकिलीत गेल्यावर वकील पत्राला किती रुपये लावतात कोर्टची कळत नाही, म्हणून सिनियर म्हणजे हे पण सांगायचं का तुला, असे सिनियर पाहिजे बरं का, त्यांनी कपाळाला हात लावून. त्या दिवशी मला कळालं की हे काय सोपं नाही वकिलीचं काम. कारण जवळजवळ 2-4 महिन्यांना कोर्टात काय चाललंय कायच कळत नव्हतं. 4 महिन्यांनी थोडे कळायला लागलं, मग नंतर टर्मिनॉलॉजी कळायला लागली. प्रत्येकाचं असं थोडे बहुत होतं. तर सांगायचं येतो की ते मला सारखं म्हणायचं, शेवटा लॉला निघालाय, इज्जत घालायची, नापास होणार, 35 गँगचा लीडर. अशी किती जणांना अपमान फळ मिळतात ते सांगा, ते चांगले यशस्वी होतात. कोणाकोणाला मिळतात, कोणाकोणाला जास्त नाव तुला काय ते चांगले तयार होणार त्यांना. नशिबान कोणी देत नाही अपमान फळ, लाखो रुपये दिले तर मिळत. आमच्याकडे एक जज इथंच होते, आता बदली म्हणून गेले, नाव नाही सांगत. असंच माझं भाषण ऐकायला मिसेस बेस सगळे ते आले, तर म्हटले तुम्ही खूप चांगलं बोलता, आम्हाला भाषण ऐकायचं. आमच्याच गाडीत बसले होते ना, आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसल्याबरोबर त्या वहिनी म्हणल्या, हो उद्या आपण फळ विकत आणायचं.
आपण विकत मिळत नाही मित्रांनो म्हणायला आम्ही हातून त्यांना आपण करू शकतो वहिनी काय म्हणलं तर आपण पण विकत आणायचं एमएससी होते बरं का एमएससी होते हे भाषण ऐकलं तरी त्या म्हणतात की आपण विकत आणतो लक्षातच नाही आलं एवढी श्रद्धा लोकांची भाषण ऐकल्यावर व्यक्ती पण श्रद्धा नाही तर तुम्हाला हसवणे हा हेतू नव्हता तुमचा ब्रेनचं शॉपिंग करणं हा हेतू तर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला मलाही तुम्हाला काय दिल्याचं समाधान आहे बौद्धिक अत्याचार केल्याचं पण समाधान आहे माकडे तिकडे प्रश्न विचारल्याचं पण समाधान आहे आणि तुमच्या त्यागाचं मी मनापासून तुमच्या त्यागाचं कौतुक करतो मनस्वी तुमचा मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते आपले अध्यक्ष आहेत त्यांची कार्यकारिणी त्यांचाही मी विशेष आभार मानतो आमचे अंबुले सरांचा आभार मानतो आमचे मोठे पाटील आहेत श्रीगोंद्यावरून आले त्यांचे विशेष आभार मानतो संजय मोरे माझे मित्र त्यांचे आभार मानले त्यांना आवडणार नाही पण त्यांचा आभार मानायचं म्हणजे फॉर्मॅलिटीज आहे असे बरेच जण आहेत आमचे पाहुणे इथं बसले त्या कुठलं बंदेरे जगताप त्यांचा फोन आला तुम्ही जाता जाता या आमच्याकडे आता म्हणलं मावशीला म्हणलं एवढी वेळ थांबलं माफी करतो त्यांची वहिनी म्हणजे आमची मावशी आहे तर ती म्हणली कसल्या परिस्थितीत आला पाहिजे म्हणजे एवढीच वेळ माफ कर कोणाच्या वेळेस तुझ्याकडे येतो म्हणलं त्याच्यापेक्षा लहान आमची मावशी पण तिच्याकडे जायला जमलं नाही आम्हाला बरेच दिवस तर हे सगळ्यांनी जशी बातमी कळली तशी तुम्ही आला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला मला वाटतंय माझ्यात किती दम आहे तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा मोटिवेट तर सगळी करतात ऍक्टिव्हेट करायचा माझ्यात किती दम आहे तुमच्यात किती दम आहे ऍक्टिव्हेट स्वतः करून घ्यायचा एवढं चॅलेंज तुमच्या पुढे ठेवून मी थांबतो धन्यवाद